खेळाडूंना प्रो कबड्डी निघाली, पण आज माझ्या क्रिकेटमधील खेळाडूंना कुठली निघाली क्रिकेट ISPL या माध्यमातून चांगला व्यासपीठ मिळालेला आहे. आज या खरोखर या क्रीडांगणामधून चांगले खेळाडू निर्माण होतील आणि ISPL मध्ये चांगले चांगले खेळाडू इथनं निवडून जातील. जे खेळाडूंनी इथं भाग घेतला त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. आज तुम्हाला खरोखर सोन्याचे दिवस आलेले आहेत का. पहिले इंडियासाठीच खेळाडू निवडले जायचे, पण ISPLच्या माध्यमातून या गोरगरीब माझ्या खेळाडूंना संधी मिळेल आणि चांगले खेळाडू घडतील आणि ते आपला स्वतःचा एक व्यासपीठ तयार करतील, स्वतःचा नाव करतील असा व्यासपीठसुद्धा त्यांना. आणि अशा स्पर्धा जर भरवल्या, आज हा क्रीडांगण आहे, असा क्रीडांगणसुद्धा कुठे तालुक्यामध्ये नाही. असा मयूर माझा बंधू हा नेहमी त्यांनी मागच्या आपण जेवढ्या स्पर्धा भरवल्या त्या भव्य दिव्य, पण मयूर प्रत्येक वर्षी प्रगती होईत असते, पण या वर्षी 4 पटीने प्रगती झालेली आहे एवढंच बोलतो. आणि त्याला पुढील त्याच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो, कारण तो काही कुठला राजकीय क्षेत्र नसून तर त्यांनी आपल्या व्यवसायातून ही क्रीडा स्पर्धा भरवलेली आहे. जेणेकरून राजकीय लोक भरवतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं नाव करण्यासाठी करत असतात, पण मयूरनी या सर्व खेळाडूंना एक चांगली संधी, चांगलं व्यासपीठ त्याच्या बिझनेसमधून करून दिलेलं आहे. त्याबद्दल त्याचं सर्व खेळाडूंच्या वतीने आभार मानतो. आणि मला इथे बोलवलं, मान सन्मान दिली, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सुद्धा त्याचं आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो. आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. अंबरनाथचा बुलंद आवाज आणि थोड्याच वेळात काल्हेर का दिलेर सुजित पाटील तात्या शेठ भिवंडी यांचं आगमन होत आहे. बट तत्पूर्वी जाऊयात ऑन गोईंग मॅच. समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत आपले मित्र मच्छिंद्र पाटील सर आणि त्यांच्या सोबतीनं बाबूशाह. कॉमेंट्री बॉक्स समोर आणि इकडे मेन VIP डाईज समोर जे प्रेक्षक आहेत थोडं खाली बसा, कारण VIP डाईज वरती जे मान्यवर आहेत त्यांना मॅच दिसत नाहीये. समोर जितके जण उभे आहेत थोडे खाली बसा. या मॅचला सुरुवात करूयात. ठाणे विरुद्ध रायगड. बहुत बहुत शुक्रिया. उमेद चले गए मैदान के ऊपर पहली गेंद और पहली गेंद पर बड़ा धमाका, ये कि 1 बॉल सीमा पर शानदार चौका. क्या बात है, क्या बात है. मैक्सर देखिए यहाँ पर बता दिया बल्लेबाज चैतन्य पाटिल है कि समोसा से निकलता है आलू, और चैतन्य पाटिल ने रन बनाना कर दिया चालू. ताकि उरन गांव से बिलोंग करने वाले यहाँ पर बहुत ही बड़े खिलाड़ी, बहुत ही सभी का स्वागत है. 25,000 लोग हमसे जुड़ चुके हैं, सभी का स्वागत है दोस्तों. और लगभग मैदान के अंदर 55,000 दर्शक, यानी क्या ये मेला यहाँ पर. रायगढ़ थाने का इंतजार कितना किया था, उतनी दर्शक मैदान के ऊपर. पहली गेंद पर चौका लगा चैतन्य ने, इस बार प्लेऑफ से की, लेकिन बल्ले का बाहर गिरा. विकेट कीपर थोड़े से यहाँ पर चूके अंदरूनी हिस्सा लगा था, लेकिन यहाँ पर दबाव भी हो सकता है. बाबू 1 रन जरूर मिलेगा. टीम का स्कोर 5 रन. ये देखिए स्कॉट बाबू, ये रायगढ़ का स्कॉट है, ये मेहमान है और इस मैदान पर खेलने के नजर आएंगे. मैदान पर मजा आएगा, मजा आएगा. मैक्सर देखिए शुरुआत हो चुका है चौके के साथ. यहाँ पर एक तरफ धारावी 1 पर और दूसरी तरफ देखिए बात करेंगे जावली का. देखिए मैंडेटरी पावर प्ले का स्पेशलिस्ट है, और टाकी गांव देखिए उरन से चैतन्य पाटिल. खूब मजा आएगा मैक्सर. प्रसाद गरज मैन फॉर्म जावले, बहुत ही बड़ा मुकाबला बाबू. जहां पर निगाह जा वहां पर दर्शक दर्शक दर्शक. आज पूरा बदलापुर नहीं, पूरे भारत को नाज होगा इस स्वर्गवासी जगन्नाथ ट्रॉफी. मयूर दादा, प्रतीक दादा जिन्होंने काम किया, क्या लाजवाब काम बाबू. जबरदस्त मुकाबला का 6 ओवर का मुकाबला. टॉस जीता ठाणे टीम के भावेश पवार ने पहले का फील्ड करने का फैसला किया. बल्लेबाज का मौका. रायगढ़ टीम को अंदर आती हुई गेंद को बिल्कुल ढकेल दिया, लेकिन मिलेगा यहाँ पर 1 रन. यानी कि संभाल कर कदम रखे जा रहे हैं. पहले गेंद पर चौका, दूसरे पर सिंगल, तीसरे पर सिंगल. टीम का स्कोर 6 रन. 3 गेंदों का समाप्त हो चुका है. मैक्सर दर्शकों को जानकारी देना चाहेंगे मुकाबला देखिए यहाँ पर टॉस जीते ठाणे टीम के कप्तान भावेश पवार और पहला फील्डिंग चुना, और मैच देखिए 6 ओवर का है और मजा आएगा कहीं ना कहीं. मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर चलता हुआ. फ्रेंडशिप मुकाबला क्या होता है बाबू. दर्शक कितने बेताब होते हैं रायगढ़ थाना मुकाबला देखने के लिए. इतनी चर्चा हमने की है और 25,000 से दर्शक हमसे जुड़ चुके हैं और 50 तक जा सकते. बड़ा हिट. चैतन्य बढ़ के निकल से बल्ले तो बल्ले के निकलता हुआ ये बिग हिट. सीमा पार 6 रन. ये बात करेंगे उरन देखिए टाकी गांव का चैतन्य पाटिल. अक्सर मैं ग्रामीण का कहता हूं चीता, और चीता इस वक्त देखिए मैच अंदर सर दहाड़ रहा है, दहाड़ रहा है. सामने रखी हुई गेंद को बिल्कुल लॉक करते हुए, और इस तरह से गेंद अगर खेलेंगे तो बहुत ही बड़ा विकेट में यहाँ पर प्राप्त कर सकते हैं. टीम का स्कोर ये देखिए किस प्रकार एक्शन रिप्ले रहा. आंखों के ऊपर खेला हुआ शॉट था. यह अनिकेत कुलकर्णी हमारे साथ जुड़ चुके हैं. स्वागत है सभी का. टेस्ट.in. चेतन पाटिल 11 पर खेलते हुए 3 गेंद का यहाँ पर इस्तेमाल किया और टीम का स्कोर है 12 रन.
बाबू 70 75 80 क्या कहोगे 6 ओवर का मुकाबला। नहीं, मौका तो यहाँ पर दर्शकों को लेके 1000 आयोजन करताओं की तरफ से बाहर अगर कैच लेते हो और एक ही एटम में कैच लेना होगा, यानी कि वहां पर रिले कैच दिया नहीं जाएगा, इस बात पर गौर करें। दर्शकों का प्यार सराखों पर रखते बाबू। जैसी रायगढ़ थाने की चर्चा हो रही थी, दिन ब दिन दर्शकों में बेता भी बढ़ रही थी, आज दर्शकों का सैलाब और वो इंतजार की घड़ी समाप्त हुई और ये रायगढ़ स्काउट को हम देख पा रहे ऑरेंज में स्क्रीन के ऊपर। नहीं, मैक्स सर बात करेंगे, देखिए चौका लगता है तो ठाणे टीम को देखिए बात करेंगे, उनकी क्राउड को दर्द होता है। डॉट निकलता है तो रायगढ़ के देखिए क्राउड को दर्द होता है। मानो के चोट लगे तुझको तो दर्द मुझे होता है। विकी बोई ने अब तक 12 रन दिए। ये देखिए क्विकर बाउंसर करने का प्रयास किया, खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लेकिन यहाँ पर मिलेगा एक ही रन। साइको के में रखना है चैतन्य पाटिल, जिन्होंने अब तक 5 गेंदों में 12 रन बनाए। प्रसाद कर रहे थे 1 गेंद में 1 रन बना। टीम का स्कोर यहाँ पर 13 रन। बाबू क्या दर्शक यहाँ पर, ऐसा लग रहा है कि बाबू डीवाई पाटिल स्टेडियम में ये मुकाबला चल रहा है। ये देखिए दर्शकों का सैलाब, जहां पर निगाह जाए वहां पर दर्शक और सिर्फ दर्शक। खचाखच दर्शक देखिए 50,000 से ज्यादा क्राउड पर है और ऑनलाइन में देखिए कहीं ना कहीं 25,000 से ज्यादा, 20,000 के ऊपर देखिए यहाँ पर। लेकिन देखते हैं ये क्राउड और ऑनलाइन दर्शक कहां तक पहुंचेंगे। तर याच दरम्यान शुभागमन होत आहे व्यासपीठावरती राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज हस्ती, कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील भिवंडीकरांचा अभिमान, काल्हेरचा दिलेर सुजित पाटील तात्या शेठ या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बहुत बहुत स्वागत है आपके कालेर के दिलेर सुजीत तात्या मंच के ऊपर आ चुके हैं। ये देखिए उनकी एंट्री देखिए यहाँ पर, रॉयल एंट्री यहाँ पर होती हुई। आइए तात्या, स्वागत है आपका। सुजीत तात्या भिवंडी के आन बान शान, बहुत ही शानदार इंसान, काफी दिलदार इंसान, जिनकी हमेशा सुर्खियों में चर्चा होती है। आइए तात्या, स्वागत है आपका। ज्यांनी क्रिकेट जगलं, क्रिकेटला जगवलं, भिवंडी एक्सप्रेस या नावानं ज्या नावाची ओळख राहिली, चॅलेंजचं मैदान ज्याची गोलंदाजी पाहायला सगळे भिवंडीकर गर्दी करायचे आणि ज्यावेळी चिंचपाड्याला शो मॅच झाली, ज्यांच्या बॅटमधनं आलं अर्धशतक आणि त्यांनी पुन्हा टेनिस क्रिकेट विश्वाला सांगितलं टायगर अभी भी जिंदा आहे, असा कालेरचा दिलेर सुजित पाटील तात्या शेठ यांचं आगमन झालंय। तात्या शेठ, स्वागत आहे आपलं। समोर मॅच सुरू आहे ठाणे विरुद्ध रायगढ़। धीरज बोर गेंदबाज में आते हैं, दोनों धारावी के गेंदबाज का इस्तेमाल किया। टीम का स्कोर है 13 रन। ये देखिए उल्टा पुल्टा, बहुत ही बड़ा शॉट, यही तो शॉट देखने के लिए दर्शक तरसते रहते हैं। गेंद निकल चुके सीमा पार, एक और शानदार चौका। क्या बात है, चैतन्य पाटिल देखिए टाकी गांव का देखिए जीता देखिए उरन से। अभी तो विश्वजीत ठाकुर का आना बाकी है, जिसने पूरी विश्व को जीता है। लेकिन क्या शुरुआत मिला यहाँ पर। मैक्स सर कहती ना 100 बात की एक बात है और रायगढ़ टीम को मिल चुका है अच्छी शुरुआत है। इस तरह के शॉट को खेलना बाबू आसान नहीं है। आपके फुटवर्क का इस्तेमाल करना, निगाह जमाए रखना, उसके बाद शॉट को बनाना, वो भी सर्कल के दायरे के अंदर, पॉइंट के ऊपर से, खिलाड़ी के ऊपर से। और ये देखिए हमारे सुजीत ताता बाला कामरी, जिनकी बदलापुर की पहचान है और इस श्रृंखला का आयोजन करता हमारे मयूर दादा स्क्रीन के ऊपर दिखा जा रहे हैं। स्वागत है सभी का यहाँ पर। क्या बात है, क्या बात है मैक्स सर। बात करेंगे मैदान की, देखिए पर लोग बता रहे हैं, आपने सही बताए थे कि मानो कि हमने दुबई में क्या पहुंच गए। यहाँ पर खचाखच भरा हुआ क्राउड है, लेकिन टीम का स्कोर देखिए अच्छा शुरुआत यहाँ पर 17 रन बनाए। आईएसपीएल के फाइनल में बाबू जितने दर्शक हमने देखे थे, उतने दर्शक इस मैदान के ऊपर, वही माहौल, वही हरी घास की गालीन, उस पर गिरती शबनम की बूंदे और यहाँ पर धुंधलिया रोशे से नलतबा। ये शानदार आयोजन, पूरे भारत में एक ही चर्चा, स्वर्गवासी जगन्नाथ ट्रॉफी 2026 की चर्चा। ये देखिए दर्शक जिन्होंने बेइंतहा मोहब्बत की श्रृंखला से और हमें काफी प्यार दिया, उस प्यार को सराखों पर रखते। बाबू टीम का स्कोर है 13। दूसरे ओवर का आगाज होता हुआ, दिवाली भी मनाई जा चुकी है, अब फटाके अभी बाकी है बल्लेबाजों के। नहीं, सही बताए मैक्स सर। बात करेंगे इस वक्त देखिए बदलापुर के सरजमे के ऊपर कहती ना जितने भी मुड़ गए सारा रास्ता मुड़ कर लाऊंगा। टीम का स्कोर 17 पर पहुंचता हुआ और ये देखिए फिर एक बार बल्लेबाज चेतन पाटिल का बहुत ही बड़ा घमासान, उल्टा फुल्टा, फिर एक बार दूसरा शॉट, स्विच हिट लगाते हुए एक और शानदार चौका। चैतन्य पाटिल को देखिए रुकना थोड़ा सा कठिन हो रहा है। कमाल के बल्लेबाजी, अटैकिंग बल्लेबाजी और शुरुआत से देखिए दबाव डालते हुए मैक्स सर। बाबू ये चैतन्य पाटिल नहीं, ये रनों की मशीन है, ये जलता अंगार है, आंखों में अंगार लेकर मैदान पर उतरे और क्या तूफानी पारी मैदान के ऊपर तहलका मचा दिया। पहले ओवर में 13 रन, अब टीम का स्कोर 21 रन। क्या मुकाबला, क्या मुकाबला। देखिए हाई वोल्टेज ड्रामा बनता हुआ पर अब ठाणे टीम को देखिए एक सफलता की तलाश है भाई यहाँ पर, लेकिन वो सफलता क्या धीरज दिलाएंगे यहाँ पर। विकी भूरी देखिए धारावाहिक एक्सप्रेस है, फिर से देखिए आईपीएल रिटर्न धारावाहिक से देखिए धीरज भूरी इस बार तैयार है 2 चौके खाने के बाद है। बाबू 32,000 दर्शक हमसे जुड़ चुके हैं, देखना अंतिम तक 1 लाख तक भी जा सकते हैं। ये जीत है मयूर दादा की, ये जीत है प्रतीक दादा की और ये जीत है श्रृंखला की। वट्टा आयोजन, क्या जबरदस्त ये आयोजन हम देख पा रहे हैं। इस बीच गेंद
वो चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, क्रॉस बैटर स्टोलने का प्रयास, फुटवर्क का किसी भी तरह इस्तेमाल नहीं है, डॉट गेंद की समाप्ति। नहीं सही बताइए, 32,000 से ज्यादा दर्शक देखिए यहाँ पर ये कहीं ना कहीं प्रतियोगिता यहाँ पर बता रहे मैक्स सर कि जितने भी मोड़ गए सारा रास्ता मोड़ कर लाऊंगा। और देखिए स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक क्या सारा रिकॉर्ड आज तोड़कर जाएगा मैक्स सर। लगातार 2 चौके लगाने के बाद एक बड़ा हिट लगा, इस बार गेंद को 61 के रिजल्ट में मोड़ दिया, खिलाड़ी है वहां पर, 1 रन बनेगा। लेकिन बाबू चैतन्य पाटिल ने जितने भी उल्टे पुल्टे शॉट खेले उसमें कामयाबी हासिल की, और जब भी सीधे बल्ले से खेले उसमें भी कामयाबी मिले। टीम का स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ 22। ये देखिए दर्शक, बाबू आपने सही कहा था, बदलापुर में तो कर्फ्यू लगा है, लेकिन रायगढ़ और ठाना में भी कर्फ्यू लगा है। पूरे लोग इस मैदान पर, हमारे दर्शक झूम रहे हैं। पूरी देखिए घर पे और दुकान पर ताला लग चुका है, क्योंकि यह मुकाबला देखिए बहुत बड़ा देखिए वीआईपी डैश में भी देखिए बड़े बड़े मेहमान पर मैच में मजा आएगा भाई। यहाँ पर चैतन्य पाटिल, प्रसाद गरत देखिए क्या शुरुआत दे चुके हैं। प्रसाद गरत, प्लेटफॉर्म जावले, बहुत ही बड़ा खिलाड़ी, ऑन साइड में स्लॉग हिट करना चाहते लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है। लेकिन गेंदबाज धीरज कितने चालाक है, लेग बाय कंपायर की ओर से इधर बाबू 2 गेंद में 2 चौका है, उसके बाद का शानदार वापसी किए, और ये वापसी करने के लायक गेंदबाज भी माने जाते हैं। नहीं लेफ्ट हैंड गेंदबाज है मैक्स सर, हमेशा राइट हैंड बल्लेबाज के लिए मुश्किल बनाता है। और कप्तान देखिए भावेश पवार ने वही चाल खेला यहाँ पर, क्योंकि बुकी भुईर देखिए बिकी भुईर जैसे थोड़ा सा नाकाम रहे और तुरंत देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज का इस्तेमाल किया। पहले 2 गेंद में 2 चौके, उसके बाद पिछले 3 गेंद में 2 रन, और ये शानदार वापसी हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लेकिन वहां पर मौजूद है, रफ्तार से रन पूरा किया, स्ट्राइक को अपने खेमे रखा। इसी के साथ ओवर का हुआ समापन, पहले ओवर में 13 रन और टीम का स्कोर अब 24 रन। बाबू लग रहा है पर 70-75 की उम्मीद की जा सकती है, क्या कहोगे? नहीं जरूर देखिए 70-75 तो अब तो ये साझेदारी बता रहा है, लेकिन क्रिकेट मैच सर अनिश्चितताओं से घिरा हुआ खेल है, कुछ कहा नहीं जा सकता। यहाँ पर कहती ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। मेहनत करने से हर काम हो जाता है आसान, क्योंकि हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। अरे किस्मत को दोष देने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा कर रहा है। अगर ठाणे ने मेहनत किया तो 60 के अंदर रोकेंगे, अगर रायगढ़ ने मेहनत किया तो 60 के ऊपर पहुंचेंगे। बाबू अब तक 3 चौके 1 छक्का लग चुका है, यानी कि 12 गेंदों में 3 चौके का बारूद और 1 छक्के का बिल्कुल यहाँ पर विस्फोटक हो चुका है। यानी आने वाले 4 ओवर में कितने रन बन जाएंगे। फील्डिंग में तब्दीली चाहती है, ये मेला क्या लगा है बाबू, जहां पर निगाह जहां पर दर्शक और 32,000 से ज्यादा दर्शक यूट्यूब पर जुड़ चुके। रायगढ़ बना ठाना के इस मुकाबले के लिए सभी दर्शकों का स्वागत है। 1 घंटे के लिए सब कुछ भूल जाइए, पूरा ध्यान मैदान पर रखिए, क्योंकि ये मुकाबला नहीं बाबू, ये महामुकाबला है। नहीं सही बताइए यहाँ पर मैक्स सर देखिए अब गेंदबाजी में कौन आता हुआ भाई। जंगल में शेर से टेनिस क्रिकेट से मैं भावेश से देखिए थोड़ा बचकर रहना होगा, क्योंकि शेर तो फाड़ता है लेकिन भावेश भी देखिए खूब मारता है, चाहे बल्लेबाजी में और गेंदबाजी में। लेकिन देखिए उड़न का चीता चैतन्य पाटिल और प्रसाद गरत है तैयार अभी भी। कौन किसी पर हावी होगा इसकी भी चर्चा करेंगे। जंगल में 2 शेर बाबू, रायगढ़ के टाइगर, और हम देख पा रहे हैं भावेश पवार, प्राइड ऑफ भिवंडी। पटकी भी गेंद थी, पुल किया गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, लॉन्ग लेग के रीजन में खिलाड़ी जब तक गेंद को फील करे समय था बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा। क्या ऊंचे लेवल का, ऊंचे स्तर का क्रिकेट खेला जा रहा है मैदान पर, क्या मुकाबला। मैक्स सर देखिए बात करेंगे यहाँ पर पूरी टेनिस क्रिकेट को देखिए, टेनिस क्रिकेट जगत को देखिए जगन्नाथ स्मृति चषक ने हिला कर रख दिया पर। ये मयूर दादा की यहाँ पर मेहनत है, ये प्रतीक दादा की मेहनत है, ये पूरी मयूर ग्रुप की मेहनत है। माँ बाप तो अपने नाम रख दिया, लेकिन पहचान बनाने यहाँ पर उनके काम थे, और क्या पहचान देखिए। टीम का स्कोर 25 रन बाबू, काफी समय बीत चुका है, अभी चौका छक्का नहीं लगा। क्या फायर शो हुआ, ऐसा लगा कि दिवाली यहाँ पर मनाई जा रही है। टीम का स्कोर है 25, मजा आएगा खेल का। अब तक 13 गेंदों का खेल समाप्त हुआ, और अभी भी ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी भी बाकी है। जीत के लिए कितना रनों का लक्ष्य रखेगा बाबू, अभी सन्नाटा है मैदान के ऊपर, इतने सारे दर्शक है, और शोले फिल्म का वो डायलॉग, इतना सन्नाटा क्यों है भाई? बेटा दूसरे गेंद का जब खेल जारी होगा तो चीखों से गूंजेगा ये मैदान। नहीं देखिए माँ घर पे कह रही हो कि बेटा सो जा गब्बर आएगा, टीवी पर शो देख रहे होंगे, लेकिन बेटा कह रहा होगा मम्मी टीवी ऑन करा, ठाणे रायगढ़ शो मैच बगाईचा। देखना प्रसाद गरत कितने तक पहुंच पाएंगे। 2 गेंदों का खेल तो उन्होंने किया है, 1 रन बना, अच्छी गेंद, कोई यहाँ पर फुटवर्क का इस्तेमाल नहीं, जगह बनाकर खेलने का प्रयास करे, और भावेश पवार इसमें माहिर है, बल्लेबाज को चकवा देती, चकाती हुई गेंद, घुमावता है इस गेंद में। यस सोमी, और कोणत्याही प्लेयरनं 3 बॉल 3 विकेट अर्थातच हॅट्रिक घेतली, बॅट्समननं 3 4 किंवा 3 षटकार मारले, इंडिव्हिज्युअल अर्धशतक आलं, तर मयूरदादा प्रतीकदादाकडनं तब्बल 5000। क्या बात है, मयूर दादा ने 5,000 का इनाम लगा पर हिट करने का प्रयास किया, लेकिन किस्मत ने साथ दिया बाबू। चेतन पाटिल स्ट्राइक के लिए बेकरार थे, क्योंकि प्रसाद गरत अब तक 4 गेंदों का खेल कर चुके, लेकिन उन्हें रन बनाए 1 ही। जबकि यहाँ पर प्रसाद कामयाब नहीं हो पा रहे, तो चेतन ने स्ट्राइक लेने का प्रयास करे। क्या देखिए बात है। दर्शक,
ये चलिए भाई रोहित शर्मा स्टैंड देखिए बेताब यहाँ पर क्राउड देखिए अब होठों से नहीं भाई बात करेंगे मयूर दादा ने अब नोटों से देखिए पर क्राउड के लिए भी मौका देखिए बाहर कैच पकड़े कैच प्राइज और खिलाड़ियों के लिए भी मौका 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 डीजे आप भी तैयार रहिए 3 ओवर के बाद आपको भी मिलेगा मौका भवेश बाबर ने अब तक 3 गेंदें फेंकी है, लेकिन रन बना पर केवल बल्लेबाज ने एक ओपी गेंदबाज के रूप में और लेकिन मौका नहीं दिया भवेश बाबर की ओर से। इस बीच ये देखिए चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, नकल किया पर इस गेंद को चैतन्य पाटिल का बड़ा विकेट मैदान से बाहर। 12 रनों की धुआंधार 12 गेंदों में 23 रन की धुआंधार पारी का खात्मा होता हो बाबू, बड़ा शिकार मैदान पर। मयूर ग्रुपच्या वतीने गाजतई जोशाने थँक्यू डीजे ऑन स्क्रीन तुम्ही पाहता सुजित तात्या शेठ आणि त्यांच्या सोबतीनं छोटा ध्रुवीश आपल्याला पाहायला मिळतोय। पिसेकर परिवाराचं येणारं भविष्य, एका बाजूला सुजित दादा, मयूरदादा, बाळाशेठ कांबरी आणि सगळा हा मित्र परिवार जो आज मयूरदादा प्रतीकदादानं कमवलाय। मॅचेस अनेक होतात, रायगड विरुद्ध ठाण्याची मजा काही वेगळी आहे आणि आज बदलापूरच्या धर्तीवरती हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो आणि सध्या अतिशय चांगलं क्रिकेट दोन्ही टीम्स खेळत आहेत। बाळाशेठ कांबरी आणि सुजित पाटील तात्या शेठ काल्हेरचा दिरेल त्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आणि विहान एंटरप्राइजेसचे सर्व राकेश दादा पाटील यांचं शुभागमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। नाउ बैक टू क्रिकेट, इट्स ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। प्रथमेश आते हुए वो फुंडे से बिलोंग करने वाले खिलाड़ी, काफी मजबूत खिलाड़ी, लेकिन जो कारनामा किया बल्लेबाज ने वो भी काफी अच्छा था। चैतन्य का 23 की धुआंधार पारी और ये देखिए दर्शकों का सैलाब। क्या बात है, देखो देखो कौन आया जो आईपीएल में देखिए 12 जनवरी को देखिए बात करेंगे माजी मुंबई के खिलाफ देखिए अब दिल्ली टाइगर की तरफ से बल्लेबाजी किए थे, क्या बल्लेबाजी क्या गेंदबाजी किए थे, गेम चेंजर इनिंग हुआ था 12 जनवरी को आईपीएल में देखे, क्या वो गेम चेंजर इनिंग खेल पाएंगे। मैक्स सर सही बताए यहाँ पर जितने भी मूड गए सारा रास्ता मोड़ कर लाऊंगा और स्वर्गीय जगन्नाथ स्मृति बता रहे चषक भाई यहाँ पर मैं आज सारा रिकॉर्ड टेनिस क्रिकेट का तोड़ कर जाऊंगा। जय बाबू, मुझे रजनीकांत का वो डायलॉग याद आ रहा है, मयूर दादा प्रतीक दादा के खातिर कैसा हिला डाला, सब कुछ हिला डाला मैं कहूंगा। टेनिस विश्व को हिला दिया पर इस श्रृंखला ने, और क्या लाजवाब आयोजन। भावेश की शानदार गेंदबाजी, एक भी रन नहीं बटोर पाया बल्लेबाज। क्या भावेश का नजराना यहाँ पर पेश किया जा रहा है, ये उनका नया अध्याय शुरू किया जा रहा है, क्योंकि अब तक उन्होंने 5 गेंदें फेंकी, एक विकेट भी चटकाया, 2 गेंदें बिंदी डाली, एक ही रन मिला और एक लेग बाइज मिला। क्या शानदार गेंदबाजी। इस बीच भावेश की अगली गेंद, ये देखिए जड़ में रखी हुई गेंद थी, बिल्कुल परफेक्ट यॉर्कर, ड्राइव किया गेंद को, रक्षा दल से खेला हुआ शॉट, 1 रन जरूर मिलेगा। लाजवाब गेंदबाजी। पहले ओवर में 13, दूसरे ओवर के बाद 24, अब तीसरे ओवर का खेल समाप्त हुआ में 27 रन। बाबू क्या कहोगे, पावर प्ले की बंदिश खुल चुकी और जैसे भावेश बाबर का ओवर समाप्त हुआ, भावेश ने में 3 रन दिए, एक बड़ा विकेट चैतन्य का प्राप्त किया। लाजवाब गेंदबाजी। नहीं बहुत बढ़िया, देखिए प्रतिमेश मात्रे में देखिए पर बल्लेबाजी करते हुए दिखा दिया भाई कि बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। बल आपको लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जीतना सिखाता है। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी मिला था और चैतन्य पाटिल की एक अच्छी शुरुआत है और 27 पर देखिए अभी 1 विकेट से गवाए हैं, लेकिन अभी देखिए अगला बल्लेबाज है, आखिर तुम्हें आना है, जरा देर लगेगा। विश्वजीत ठाकुर जिसने पूरी विश्व को जीता है, जिसने बात करेंगे भारत पाकिस्तान के खिलाफ मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता है, जिसने लॉर्ड्स के मैदान के ऊपर बड़ी सम्मान से नाता है, मुझे लग रहा है विश्वजीत ठाकुर का कहीं ना कहीं आना जरूरी हो जाएगा क्योंकि आखिरी 18 गेंद बचा है। जी हाँ बाबू, क्योंकि अभी भी प्रहारी बल्लेबाजी नहीं हुई। जब चैतन्य ने 23 रन बना, लेकिन कोई भी बल्लेबाज ने उनका साथ नहीं दिया। 3 ओवर का खेल 27 और बाबू 34,000 दर्शक हमसे यूट्यूब से जुड़ चुके यहाँ पर। क्या बात है, प्रिंस ऑफ भिवंडी देखिए बात करेंगे विवेक सेलार, कौन भूल सकता है भाई यहाँ का लगातार जो आईपीएल में कयामत की कहर मचाई थी और उनके सामने देखिए प्रथमेश मात्रे बल्लेबाजी में। भाई सर एक बात तो है भाई यहाँ पर कि कुंभ मेला में जाओ तो साधु संत रहते हैं, लेकिन रायगढ़ थाने में आओ तो एक एक बब्बर शेर रहते हैं और वो बब्बर शेर के बीच में कड़ा युद्ध देखिए। कहते ना ठाना रायगढ़ दोनों भाई के भाई और दोनों के दोनों है तबाही तबाही तबाही। ठीक, खरं तर सुजित दादा शेठ कुठल्या पण ग्राउंडवरती आले ना, कधी त्यांच्या तोंडून भाषण किंवा एक्स्ट्रा असं स्पीच तुम्हाला ऐकायला मिळत नाही। आज तात्या शेठनं फक्त एकच लाईन खरं तर या स्पर्धेसाठी दिली आहे आणि त्या एका वाक्यात सर्व काही आहे। तात्या शेठ अर्थातच स्वतः क्रिकेट जगलेत, अनेक स्पर्धा फ्री ऑफ कॉस्ट भिवंडीमध्ये त्यांच्या माध्यमातून मोठे मोठे इव्हेंट भरवले जातात आणि आज त्यांचं या स्पर्धेला पाहून, आयोजन पाहून मत फक्त इतकंच आहे की टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची पंढरी कुठे आहे, तर त्याचं नाव स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मयूर ग्रुप, सुजित दादा पाटील यांच्यासाठी आणि मयूरदादा पिसेकर, प्रतीक दादा पिसेकर यांच्यासाठी। नाउ बैक टू क्रिकेट, ओवर टू कॉम्बॉक्स। टीम का स्कोर 29, यहाँ पर बहुत ही बड़ा मुकाबला पर मैदान पर होता नजर आया। सभी देखिएगा बीच मैदान के ऊपर और टीम का स्कोर प्रोजेक्ट 55 दिखाता हुआ
बड़े तैयार। खिलाड़ी कट कर दिया इस गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद है बाबू, लेकिन मिलेगा यहाँ पर एक ही रन। सिंगल डबल से काम तो चलेगा मैक्स सर, लेकिन बातें नहीं बनेगी भाई यहाँ पर। आपने जो बात छेड़ा था ना 60-70 तक पहुंचने का, तो वहां से बल्लेबाज को अटैकिंग बल्लेबाजी करने होगी। कहती ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से बरसना पड़ेगा। टुकुर 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 टुकुर। बाबू पिछले 12 गेंदों में एक भी चौका नहीं आया है, ये भी पर बिल्कुल चिंताजनक बात हो सकती है रायगढ़ के लिए, जबकि पहले ओवर में 3 चौके छक्के आए थे जब पहले पावर पे 2 ओवर में अच्छे स्कोर बना था, लेकिन उसके बाद पिछले 12 गेंदों में रन नहीं बना पा रहे बल्लेबाजी रायगढ़ की टीम। कमाल है। और ये चलिए यहाँ पर फ्लिक क्या है फील्डर से, यहाँ पर देखते हैं दूर, और गेंद को देखिए रोका गया मैक्स सर। ये फटकी दाग देनी पड़ेगी भाई यहाँ पर से। कमाल कमाल के फील्डिंग मैक्स सर, इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। कहते हैं ना जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते, और क्या मैदानी जंग चलता हुआ। बाबू अर्जुन बागर जो बोरसिटी से बिलोंग कर रहे खिलाड़ी गेंद पर गए और क्या झपट लगा उन्होंने, और यहाँ पर गेंद को भी रुका गया। काफी दर्शक है, आसमान साफ सुथरा, बारिश की संभावना नहीं ले, लेकिन क्या यहाँ पर सैलाब है दर्शकों का। और टीम का स्कोर 31, एक विकेट के ऊपर, चौथा और प्रगति पर। रायगढ़ टीम का स्कोर इतना नहीं बना बाबू जितने की उम्मीद की थी हमने, जो शुरुआत आगाज किया था चैतन्य पाटिल ने। क्या बात है मैक्स सर, दर्शक बता रहे हैं भाई यहाँ से ये फरवरी है भाई, ये जून नहीं, और क्रिकेट के बिना हमें सुकून नहीं, और सुकून यहाँ पर देखिए दिया गया। ओ लेकिन रायगढ़ के क्राउड को सुकून नहीं मिल रहा होगा मैक्स सर, क्योंकि बड़ा हिट नहीं आ रहा है। विवेक शर्मा अच्छी गेंदबाजी करे बाबू, गेंद को आगे अभी लेंथ को आगे रखा, इससे पहले उन्होंने लंबाई को कम किया था, यानी कि चातार और काफी शातिर बल्लेबाज खिलाड़ी है, और इसीलिए तो आईपीएल में जैसे बड़े टूर्नामेंट में खेलते नजर आ रहे हैं। टीम का अभी भी स्कोर 32 है बाबू, ज्यादा स्कोर नहीं बढ़ा पा, 6 ओवर का मुकाबला है, और पिछले 14 गेंदों से एक भी चौका छक्का नजर नहीं आ रहा है। प्रसाद खरत देखिए थोड़ा सा यहाँ पर 5 गेंद का सामना किए हैं, 2 रन से, लेकिन अब तो जोखिम लेना पड़ेगा मैक्स सर। कहते हैं ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है, क्योंकि रिस्क में दिल तोड़ता है और रिस्क से रिकॉर्ड तोड़ता है, और आज ये प्रतियोगिता रिकॉर्ड तोड़ रहा है। और ये चलिए बल्लेबाज ऊंचाई तो लिए, लंबाई की थोड़ी कमी पड़ी यहाँ पर, और लंबे कद के फील्डर थे देखिए यहाँ पर, अपने कद का फायदा। प्रसाद खरत अब तीसरे के लिए भागते हुए यहाँ पर, अब लगता है विकेट गिरेगा भाई प्रसाद खरत का। अगला बल्लेबाज देखते हैं कौन भाई यहाँ पर, आखिर तुझे आना है, थोड़ा देर लगेगी क्या मैक्स सर। विश्वजीत ठाकुर को देखोगे या अमित नाइक को देखोगे, कई सितारे हैं इस मैच में। जी हाँ बाबू, अमित नाइक शायद एकाडगढ़ के खिलाड़ी, ये देखिए दर्शक झूम रहे, ये देखिए भारत पाकिस्तान के मुकाबले में जितना मजा आता है, लेकिन हमारा फ्रेंडशिप मुकाबला है, यहाँ पर रायगढ़ थाने के बीच में चलता मुकाबला, क्या शानदार मंजर है और क्या लाजवाब माहौल है बाबू, बड़ा मजा आ रहा है इस श्रृंखला के। नहीं जगन्नाथ स्मृति चषक ने बताया मैक्स सर, एक बात है नोट कर लीजिए भाई कि सिकंदर हालत के आगे नहीं झुकता, अरे ताला टूट भी जाए जमीन पर नहीं गिरता, अरे गिरते हैं 1000 दरिया जाकर समंदर में, क्योंकि समंदर जाकर किसी दरिया में नहीं गिरता। ये मयूर ग्रुप ने साबित किया कि हम समंदर बन जाएंगे, नदी दरिया खुद बे खुद हमारे करीब आती रहेगी। जी हाँ बाबू, रायगढ़ थाना मुकाबला, फ्रेंडशिप मुकाबला, 2 जिले में क्रिकेट किस प्रकार खेला जाता है इसके लिए मुकाबला खेला जाता है। यहाँ पर हार जीत कोई मायने नहीं रखती यहाँ पर, लेकिन क्रिकेट का मनोरंजन क्या होता है, खेल किसका अच्छा होता है और खेल की दुनिया क्या होती है, ये देखने के लिए दर्शक तरसते रहते हैं। रायगढ़ बनाम थाना बड़ा बिग शो, टीम का स्कोर 34 विकेट गिरी, 2 विवेक शेलर की अच्छी गेंदबाजी। क्या बात है, तैयार फिर से एक बार विवेक शेलर देखिए गेंदबाजी में, और ये चलिए खींचा यहां से, ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी देखिए मैक्स सर, बड़ा हिट की तलाश है, लेकिन अभी भी इंतजार करना पड़ रहा है। प्रतीक पाटिल वहां पर आए थे, टेम्बिले के खिलाड़ी माने जाते हैं बाबू, अच्छे खिलाड़ी माने जाते हैं, और टीम का स्कोर यहाँ पर फुल स्कोर में इजाफा, टीम का स्कोर है 35 रन। क्या बाबू लग रहा है पर अभी भी 2 ओवर का खेल शेष है और टीम का स्कोर है 35। हमने अभी भी जिक्र किया था कि इस दोनों मुकाबले में जब थाना और रायगढ़ खेलता है तो यहाँ पर हार जीत मायने रखती है, यहाँ पर मनोरंजन मायने रखता है, खेल मायने रखता है, और आने वाले युवाओं को किस प्रकार क्रिकेट खेलना है इसके लिए मुकाबला अरेंज किया जाता है, और क्या लाजवाब मुकाबला मैदान पर खेला जा रहा है। तो चलिए बढ़िया मुकाबला मैक्स सर, देखिए 35 पर 2 बल्लेबाज आउट हुए, लेकिन अभी भी बड़ा हिट का तलाश है पर। ये देखिए दर्शक है, क्राउड देखिए यहाँ पर हाय हाय टाई टाई बाय बाय करते हुए, और यही बता रहे भाई यहाँ से। एक आठ घड़ी के देखिए बात करेंगे अमित नाइक है। बाबू पिछले 16 गेंदों से एक भी चौका छक्का नहीं आया, ये चिंता का विषय रायगढ़ के लिए। हमने अभी भी जिक्र किया था कि भारत पाकिस्तान का जब मुकाबला होता है तो 2 महीने पहले तैयारी होती है और हम उसके लिए तैयारी करते हैं, और रायगढ़ थाने के मुकाबले के पहले
15 दिन से तैयार हो रही है और दर्शक कितने बेकरार होते हैं बाबू, जहां पर निगाह जहां पे दर्शक, पीछे पूरी गाड़ियों की लाइन लगी है और ये बेताबी है रायगढ़ थाना टेनिस क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करने वाले सभी दर्शकों के लिए ये मुकाबला बहुत बड़ा मुकाबला खेला जा रहा है। ऐसा ही पता है मैक्स सर, जान कहती है ना हर किसी के लिए प्यारी होती है, लेकिन जान से अगर कोई चीज इस वक्त प्यारी है मैक्स सर, ये हमारे क्राउड, ये हमारे दर्शक भाई यहाँ पर क्या साथ दिए, देखिए यहाँ पर आंखों में सुरमा लगाकर इस मुकाबला को देख रहे हैं। ऑनलाइन भी बहुत सारे दर्शक और मैदान पर देखे विकी भुईर फिर से तैयार इस बार अगली गेंद के लिए। ओ ये चलिए भाई, ये गेंद थोड़ा सा कम खेलना पड़ेगा। मैक्स सर कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। विकी भुईर ने बाबू पहले ओवर में 13 रन दिए थे, क्या लाजवाब मुकाबला खेला जा रहा है, लेकिन रायगढ़ के लिए 17 गेंदों में पिछले एक भी चौका छक्का नहीं, ये उनके लिए चिंता की बात है। चैतन्य पाटिल जैसे आउट हुए मानो रनों के लिए तरस रही है टीम, जिन्होंने तेल का मचा था 23 रन की धुआंधार पारी के लिए और उसके आउट होने के बाद गेंदबाजों ने पूरी तरह से कमर कसी और बल्लेबाज को बड़े शॉट से काफी दूर रखा। अब तक ना घमंड में रहो ना गुरूर में रहो, डॉट गेंद से थोड़ा दूर रहो। ओ विकी भुईर क्या बता रहे, यूं ही मेरी पसंदीदा खिलाड़ी डेस्टन नहीं है, मेरी भी बहादुरी की सूरत है दूर दूर और जो भी टकराएगा मुझसे वो भी पछताएगा जरूर। जी हाँ बाबू, घाट घाट का पानी पीने वाले खिलाड़ी मैदान पर उतरे, आप देख सकते हैं आसमान साफ सुथरा बाबू, सितारे नहीं है क्योंकि पूरे सितारे इस मैदान पर है, तो सितारों की क्या जरूरत है। लाजवाब मुकाबला। चलिए रायगढ़ के क्राउड देखिए अब वेट इंतजार है। ओ ये चलिए और एक विकेट देखिए, प्रथमेश मात्रे फुंडे, इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा। एक बार जोरदार तालियां देके विश्वजीत ठाकुर, जिसने पूरे मैच और विश्व को जीता है और भारत पाकिस्तान के खिलाफ मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता है। जी हाँ बाबू, भारत पाकिस्तान का मुकाबला आज होता तो भी दर्शक नहीं देखते, तो भी रायगढ़ थाना का मुकाबला देखते। इतना प्यार है हमारे टेनिस रायगढ़ थाना के खिलाड़ियों से हमारे दर्शकों को। ये देखिए दर्शक बाबू, लाजवाब मुकाबला। टेस्टक्रिकेट.in का भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे, हर एंगल से यहाँ पर लाइव टेलीकास्ट दिखा जा रहा है। लेकिन बाबू चिंता की बात है, 6 ओवर का मुकाबला है, पहले दौर में 24 रन बने लेकिन उसके बाद रन नहीं बने, 35 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर। अभी भी खेल शेष है बाबू, क्या लग रहा है 50-55, 60 या 70-75 रन तो बनाना पड़ेगा मैक्स और विश्वजीत ठाकुर देखिए कप्तान है, सीना तान क्या वो इनिंग खेल कर देंगे भाई यहाँ पर, कहती ना खुल जाएंगे सभी रास्ते, तो रुकावट से लड़ तो सही, सब होगा हासिल है तो अपने जीत पे अड़ तो सही। और इस वक्त कोई जीत पर अड़ा है, वो ठाणे टीम अड़ा है। विकी भुईर ने पहले ओवर में 13 रन दिए थे, लेकिन इस बार देखिए उनका नजराना क्या अध्याय पेश किया उन्होंने आपके सामने। पहली 2 गेंदें डॉट, उसके बाद विकेट। क्या ये मेडन ओवर देखने जा रहे लगातार, लेकिन आप आए विश्वजीत ठाकुर। सही फरमाया बाबू, विश्व को जीतने वाला विश्वजीत ठाकुर, मैन फ्रॉम दिगोडे। क्या बात है, तैयार देखिए यहाँ पर विकी और आते ही विश्वजीत ठाकुर देखिए इनसाइड आए पर फील्डर है, बन गए दर्शक। मैक्स सर कहते हैं ना चुकीला माफी नहीं, और विश्वजीत ठाकुर की देखिए झलक और सबसे अलग है। योगेश भालेकर वहां पर थे बाबू, जिन्होंने इस मैदान के ऊपर तबाही मचा थी, लेकिन उनको यहाँ पर गेंद नहीं देके इनसाइड आउट खेला और उन्होंने गेंद ने उनको चकमा दिया और ये गेंद जाती सीमा पार सीधा 6 रन के लिए। काफी अरसे बाद बाबू चौका मिला है, यानी कि तकरीबन 19 गेंद के बाद ये आता हुआ चौका है। क्या बढ़िया कवर ड्राइव देखिए, रिप्ले में देख सकते हो बार बार। मैक्स सर इसलिए मैं कहता हूं युवा खिलाड़ी को, अगर जिंदगी में आपको विश्वजीत ठाकुर बनना है ना, देर रात तक चैटिंग करने से बेहतर है उनकी शॉट सिलेक्शन को फोकस कीजिए। यूं ही बड़े खिलाड़ी नहीं बनते भाई, मेहनत रहती है, पूरी रात सपना देखते हैं। और इस बार हवा में गेंद है, फील्डर है गेंद के नीचे, क्या छूटा है कप्तान, और कप्तान का क्या छुड़ा है, ये पेसर होती है मैक्स सर। ठाणे रायगढ़ प्रीमियर, ठाणे रायगढ़ 100 मैच का मानो के लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा। बाबू एक कप्तान का क्या छोड़ा पर, एक रायगढ़ से बिलोंग करने वाले कप्तान विश्वजीत है और दूसरी तरफ है भावेश बाबर जो ठाणा के कप्तान माने जाते हैं, और एक कप्तान यहाँ पर कप्तान का क्या छोड़ा है, देखना कितना महंगा होगा। अंपायर तीसरे अंपायर को रेफर किया, जी हाँ चेक किया जाएगा, ओवर स्टेपिंग के लिए यहाँ पर चेक किया जाएगा। लाजवाब प्रतियोगिता पर मयूर दादा पिसेकर, प्रतिदादा पिसेकर, उनका मयूर ग्रुप आयोजित टूर्नामेंट हम देख पा रहे जगन्नाथ स्मृति ट्रॉफी 2026 का। बाबू बदलापुर की सबसे बड़ी टूर्नामेंट कहा जा सकती है। अभी भी बाला कामरे साहब ने कहा कि बहुत ही बड़ा मेला लगा है, ऐसा मेला हमने कहीं नहीं देखा है, और ये कर सकते हैं हमारे प्रतीक दादा और हमारे मयूर दादा, और मयूर ग्रुप कर सकता है। सही पता है, ऐसा मेला नहीं लग सकता है, तभी तो मेला में गुज्जर ने कहा था मैक्सर काली असली बारूद चाहिए, असली बारूद संतरा नहीं अब रहा। ये असली क्रिकेट जंग देखिए, ये असली मैदानी जंग देखने को मिलता हुआ। बारूद तो देखा बाबू,
क्योंकि फटाखों की आतिशबाजी भी हुई, दिवाली का माहौल भी था, लेकिन अभी डिसीजन पेंडिंग है। टीम का स्कोर 41 रन। कहीं भी मत जाना दोस्तों, देखते रहना, क्योंकि ये मुकाबला महामुकाबला है और ये तहलका मचाने वाला मुकाबला है। और ये फेयर डिलीवरी, जी हाँ, फेयर डिलीवरी का अंपायर की ओर से इशारा हुआ। ये देखिए किस प्रकार ये इस गेंद को और स्टेपिंग के लिए चेक किया गया था, लेकिन सही है, जी हाँ। और यहाँ पर फेयर डिलीवरी बाबू, हल्की सी देखिए पिछला पैर यहाँ पर रह गया। कहती ना हमें अपनों ने लूटा का गैरों में दम था, और मेरा जहां बल्ला गिरा वहां से चुना का लाइन के थोड़ा अंदर था, बाल बाल बच गए भाई यहाँ पर। थोड़े से महंगे साबित हो रहे विकी भोर। पहले 3 गेंदों में एक भी रन नहीं दिया था, लेकिन पिछले 2 गेंद में 6 रन। जैसे विश्वजीत आए, लेकिन विश्वजीत का कैच किसने छोड़ा है बाबू? भावेश पवार ने। कितना महंगा हो सकता है बाबू ये कैच? विश्वजीत ठाकुर देखिए, रायगढ़ का पूरा इंतजार रहेगा, क्या मेरे करण अर्जुन आएंगे, क्योंकि ये जब जब मैदान पर उतरते हैं यही पुकार रहती है, या विकी भूरिया रुकेंगे। और रिवर्स खेला देखिए, मेरे करण अर्जुन आएंगे भाई, आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए, और लगाएंगे चौके छक्के चाहे उम्र कैद की जेल हो जाए। क्लास था बाबू इस शॉट में। यहाँ पर दर्शकों ने तालियां बजाई, क्योंकि दर्शक भी जानते हैं ये शॉट खेलना इतना आसान नहीं है, वो भी विकी भोयर के सामने। तेज तरार गेंद थी, और ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा। बहुत ही बड़ा शॉट, बहुत ही बड़ा शॉट। यहाँ पर पोजीशन में आए, पीछे के रूम दिया अपने आप को, और इस शॉट को लगा दिया 6 रन की मोहर लगाती हुए। टीम का स्कोर बताएंगे। 4 ओवर का खेल समाप्त के बाद और 5 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 47। बाबू 1947 में हमें आजादी मिले, और 47 हम देख पा रहे 3 ओवर के समाप्ति के बाद। अब 1 ओवर शेष है, अगर इस ओवर में 15-20 रन आएंगे, 60 के ऊपर स्कोर जाएगा तो मजा आएगा, क्योंकि मुकाबला 6 ओवर का है। चलिए चलेंगे थोड़ा सा यहाँ पर मैक्सर बात करेंगे। सही पता है यहाँ पर इस मैच की जितनी सराहना किया जाए उतना ही कम। यहाँ पर क्राउड देखिए मैक्सर कचाकच है। ये मयूर दादा, ये प्रतीक दादा, ये निरंजन दादा, ये अनिकेत कुलकर्णी, ये पूरी मयूर ग्रुप है। ईश्वर ये जगन्नाथ स्मृति चषक का बड़ी जीत है भाई। बता दिया भाई, टेनिस क्रिकेट को हिलाने की ताकत रखते हैं। जी हाँ बाबू, क्योंकि हिला दिया। मैंने पहले ही कहा था, 1 महीना पूरी तैयारी की थी टाइगर थाना के इस मुकाबले के लिए। कुल मिलाकर 80 टीमें शरीक हुए। 8 दिन का क्रिकेट का मेला, कल होगा इसका समापन। लेकिन बाबू ऐसा लगा कि 2 दिन उन्होंने फाइनल रखा है, क्योंकि आज का भी फाइनल। और ये देखिए खूबसूरत ये मैदान देख रहा है, खूबसूरत यहाँ पर आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला ये अद्भुत नजारा बाबू। हम बदलापुर से आप पहुंच चुके, सीधा शारजा के ग्राउंड दुबई में हम पहुंच चुके बाबू। लाजवाब, आंखों को भाने वाला ये अद्भुत और अनुपम नजारा। क्या बात है, क्या बात है। मैक्सर कहते ना, जितना खूबसूरत होता है करवा चौथ का चांद, और उतना खूबसूरत देखिए ये मैदान दिखता हुआ। लग नहीं रहा है आपको यहाँ पर कि आसमान से चांद बदलापुर में आ चुका है। निसर्ग यहाँ पर प्रकृति के गोद में बसा यह मैदान स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी। अभी भी कहा था मैंने, अभी हमारे जगन्नाथ बाबा और हमारे ज्योति आई को यह श्रद्धांजलि होगी, क्योंकि इतना बड़ा क्रिकेट का मेला सफलतापूर्वक यहाँ पर मयूर दादा और प्रतीक दादा ने। अब ये तय करेगा बाबू आने वाली 6 गेंद कि टीम का स्कोर कितना होगा, कितना टारगेट रहेगा, क्योंकि 47 तो बने, विश्वजीत का कैच भी छूटा गया है, कितना भुगतान करना होगा इसकी भी चर्चा करेंगे यहाँ पर। सही पता है अमित नायक देखिए हो सकते हैं बड़ी खलनायक भाई यहाँ पर। कहते हैं ना रख। टीम का स्कोर 47 रन, 3 विकेटों के नुकसान के बाद। अभी भी 1 ओवर शेष है, देख रहा कितने रन बनेंगे और कितना टारगेट सेट होगा। हमारे बीच ओमकार शेट्टी भी स्वागत है। ओमकार आपका भी, और हमारे साथ मैडी भी है, हमारे बदलापुर की जोड़ी नंबर 1 भी हमारे साथ, उनका भी स्वागत करना चाहिए। देखिए दर्शक, जहां पर जगह मिले वहां पर दर्शक ऐसा लग रहा है कि विश्व कप का फाइनल चल रहा है बीच मैदान के ऊपर। राउंड विकेट आए थे, लेकिन गेंद में यहाँ पर पटकती भी गेंद थी, उछलता हल्का सा गेंद में, कंधे का ज्यादा इस्तेमाल किया। लेन अच्छी थी, लाइन अच्छी थी, एक्यूरेसी अच्छी थी, परफेक्शन भी सही था, और डॉट गेंद की समाप्ति यहाँ पर। टीम का स्कोर रुका हुआ 47, विट्टी गिरी यहाँ पर 3। योगेश भालेकर आप गेंदबाजी में आते हुए मोर्चे पर। आइए जय सर, जुड़ जाए हमसे, स्वागत है आपका भी। महाराष्ट्र की बड़ी आवाज हमारे साथ जुड़ने जा रही है। योगेश भालेकर बहुत ही बड़े गेंदबाज है, बड़े खिलाड़ी है, और बल्ले का बाहरी किनारा विकेट के पीछे फ्लैंक स्लिप में खिलाड़ी है, और वो खिलाड़ी कौन है? साई शेलार, यानी कि निगर अभी भी पार्षद बने, और ये साई शेलार का जलवा पर 1 रन जरूर मिलेगा, और टीम का स्कोर 48। जय सर क्या लग रहा है? अभी भी 4 गेंदे शेष है, 6 ओवर का मुकाबला है। 60 या 70 या 75 या फिर 60 के अंदर। पुढच्या 4 चेंडूमध्ये जास्तीचे मोठे फटके आले तर एक मोठी टोटल पाहायला मिळू शकते। 48 बनल्यात, एक मोठी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। खरं तर मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। रायगड आणि ठाणे, रायगड संघ बॅटिंग करतो, 48 ला 3 आहेत, पुढचे 4 बॉल महत्वाचे आहेत। योगेश चांगल्या दर्जाची गोलंदाजीसाठी जाणला जातो,
कधी आतमध्ये कधी बाहेर चेंडू काढण्यामध्ये पटा येता येतो. पुढचा बॉल यावेळेला वळण घेणारा थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. महत्वाचा बॅटर इथे मात्र विश्वजीत मेघनाथ ठाकूर बाद. एसटी रक्षक हम देख पा रहे हैं प्रतीक पाटिल मैम फ्रॉम टेम्बल। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा। राहुल भी हमारे साथ जुड़ चुके हैं। गेंद की लंबाई को कम किया हल्का सा और गति को भी कम कर दिया, बल्लेबाज को ललचाया, आगे गए विकेट कीपर का शानदार के दरबार और लौटना का विश्वजीत ठाकुर को कप्तान के पारी का खात्मा होता हुआ। महत्वाच्या क्षणाला महत्वाचा बॅटर अर्थात विश्वजीत ठाकूर इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. परंतु अगदी त्याच वेळेला रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्याच्या दुत्तुमचा खेळाडू परेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी फिरकीपट्टू आहे आणि अगदी त्याचसाठी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर रायगडचा आणखीन एक मातब्बर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. जी हाँ जय सर, परेश ठाकुर नाम परेश है, क्या परेशान कर पाएंगे मैदान के ऊपर, लेकिन समय काफी कम है क्योंकि 3 गेंद अभी भी बची है। उनके खेल में कितने रन आएंगे, लेकिन हम तो चाहते हैं कि 60 के ऊपर रन होने चाहिए क्योंकि 6 ओवर का मुकाबला है तो 10 की अवसर होनी चाहिए मिनिमम। कॉपी दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं तो 60-70 होंगे तो टीम टोटल आएगी जय सर। होय निश्चित 60 धावा जर का बनला तर एक मोठी टोटल म्हणता येईल, कारण रायगड आणि ठाण्याकडेही तितकीशी स्टारकास्ट पाहायला मिळते. अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही साईला पाहताय, साई शेलार यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतात. प्रतीक आहे यशांना खेटून उभा राहिलेला पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला पवन केणे तोही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या संघामध्ये येऊ शकतो. भावेश आहे, सातत्याने मोठमोठे खेळाडू आज पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या 3 बॉलवरती मोठे फटके हवेत. अमित नाइक नॉन स्ट्राइक पर खड़े जिन्हें आईएसएल में क्या हलचल मचाई थी इस साल, लेकिन ये देखिए दूरियां बरकरार रखी, को यहाँ पर को गति को कम करते, लंबाई को भी कम करते, नतीजा आपके सामने वाइड का इशारा, फिजूल किरण में इजाफा और काफी अरसे बाद जयसरा पर एक फिजूल किरण आती हुई वाइड का इशारा पार के ओर से। योगेशचे चेंडू पहा हातभर वळण घेत आहेत. वळण घेणारे चेंडू इथे पाहायला मिळाले. टप्पा, अचूकता, भेदकता, कलात्मकता इथे सादरीकरण चांगलं आहे त्याचं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने तो आला, त्याने ठोकलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला रे आला, ठाकूर आला. षटकार येतोय परेश ठाकूरच्या बॅट मधून और इसी के साथ 50 रन पूरे हुए, लेकिन थोड़ी सी देरी जरूर हुई, लेकिन देर है दुरुस्त है। टीम का स्कोर 55 पर यहाँ पर उछलता हुआ। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, शफल हुए, सामने रखी गेंद को ऑफसाइड की गेंद को ऑन साइड में टर्न करते हुए कलाई में जोर भर दिया और फ्लाइंग किया इस गेंद को सीमा पार, सीधा 6 रन। अनेक संस्मरणीय इनिंग या खेळाडूने केलेल्या आहेत. शांत संयमाची बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. त्याच्याकडे रिवाज चांगले आहेत, पूल चांगले आहेत, पूलवरती षटकार ठोकला, 55 बनला. 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी है. जी हाँ बाबू, हमने देखा था कि शोले पिक्चर में ठाकुर ने कहा था कि याद हमें दीजिए, और ये ठाकुर यहाँ पर कह रहे छक्का हमें दीजिए क्योंकि हमें जरूरत है इस छक्के की यहाँ पर, क्योंकि रायगढ़ के बिलोंग करने वाले एक बहुत बड़े खिलाड़ी दुतुम के यहाँ पर परेश ठाकुर जिन्होंने परेशान किया, पहले गेंद पर छक्का लगाकर अपना परिचय दिया। होय तो आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं. सारं काही हेलिकॉप्टर लुक दिला, डीप एक्सा कव्हरला, क्षेत्र ना सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न झाला, 2 आल्या, 7 बंद. तिसऱ्या धावेसाठी पुढे सरसावलाय अमित नाईक, याला मागे परतावा लागणार आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन धक्का. दुर्भाग्यशाली रहे अमित नाइक जिन्होंने इस साल आईएसएल में कयामत का कह डाल दिया था, लेकिन उनको आज मौका नहीं मिला। जय सर थोड़ी सी देर से आए थे, लेकिन काफी कम समय मिला उनको और टीम का स्कोर यहाँ पर एक छक्का लगा था, उसके बाद विकेट का पतन हुआ है। 57 पर 5 विकेटें, अभी भी एक गेंद शेष है। बंटी जोशी मैन फ्रॉम पेट, बहुत ही नामी और नामचीन खिलाड़ी, रातों के कातिल जिस टीम की पहचान है, और वो रातों के कातिल टीम किससे बिलोंग करने वाले बंटी जोशी मैदान पर आते हुए। बंटी जोशी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. नॉन स्ट्रायकर एंडवरती तो राहील, एक कार त्याच्या नावावरती पाहायला मिळाली, परंतु सध्याच्या घडीला फॉर्मातील इनफॉर्म बॅटर आहे. उरण प्रीमियर लीग मध्ये 75 धावांची इनिंग मागोमाग सातत्याने अर्धशतक ठोकलेत. ज्या खेळाडूने तो परेश ठाकूर स्ट्राइकर एंड वर दिया है. 2 अर्धशतक लगातार आले त्याच्या बॅट मधून. अंतिम गेंद टारगेट सेट करने वाली गेंद थी, बैट पैर में गेंद थी, ऑन साइड में खेल दिया पूरा के दूसरी की तमन्ना है, पलटे पुकार लगाए राजी तो दोनों बल्लेबाज, आंखों या कम इशारा हुआ और इसी के साथ 2 रन का इजाफा। और जी हाँ 2 रन यहाँ पर आती हुए और टीम का स्कोर 59 बढ़ा है, जिसकी हमने चर्चा की थी। अब 60 का लक्ष्य मैदान के ऊपर, 6 ओवर का मुकाबला। दोस्तों बने रहना हमारे साथ, कुछ पल में हम आपसे वापसी फिर एक बार करेंगे, कमेंट्री बॉक्स में करेंगे परिवर्तन और टीम का स्कोर यहाँ पर 60 रन का लक्ष्य मैदान के ऊपर। यस मॅडी, या आपण सर्व मान्यवरांना घेऊन या ठिकाणी आपण आतमध्ये जातोय. नुकताच यांचं आगमन झालंय. भिवंडीचे नामांकित युवा, खरं तर
उद्योजक आणि खरं तर युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, अगदी आपण पाहतोय भिवंडी कालेरचे सुजित तात्या पाटील यांना या ठिकाणी आपण ग्राउंडमधून या ठिकाणी सर्व खेळाडूंची ओळख करून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे रवाना करणार आहोत. या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. check. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब सुद्धा या ठिकाणी आतमध्ये. टीम रायगड आणि टीम ठाणे दोघांना विनंती, आपण ग्राउंडवरतीच थांबा. काल्हेरचा दिलेर, क्रिकेटला जपणारा, क्रिकेट जगणारा आणि क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदलाव घडवणारा भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सुजित पाटील तात्या शेठ त्यांचं या ठिकाणी ग्राउंडमध्ये शुभागमन होतं आणि त्यांचं करूयात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. हा फायर शो ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्षणचित्र गौरव सावंत आणि त्यांच्या टीमनं टिपली आहेत. ट्रिपल एस फायरवर्क त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या ठिकाणी नुकताच आपण पाहिलेला अविस्मरणीय आणि विहंगम असं दृश्य आपल्या मोबाईल स्क्रीन, टीव्ही, लॅपटॉप, मॉनिटरवरती जे प्रेक्षक पाहत असतील ना, ते फक्त अगदी मिथुनदासारखं इतकंच म्हणतील, वा क्या बात, क्या बात, क्या बात. कलेर के दिलेर सुजीत तात्या यहाँ पर बीच मौजूद है और हमारे यस मैडी भी वहां पर है. ओवर आउट टू मैडी. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर आणि ओंकारजी शेट्टी सर. या ठिकाणी आपण ऑन ग्राउंड या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी साहेबांचा सन्मान देखील करायचे मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या शुभ हस्ते. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहतो ठाणे रायगड या दोन्ही संघाची या ठिकाणी ओळख होत असताना आपण पाहतोय. ठाणे रायगड संघाचे धुरंधर सध्या आपण पाहतो तारे सितारे आज स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये उतरलेत आणि विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये या ठिकाणी सुजित दादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होईल. या आपण तात्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सन्मान होताना तुम्ही पाहताय प्रतीकदादा पिसेकर आणि मयूरदादा पिसेकर. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला अगदी मिळालेली या दोन भावांची जोडी जी क्रिकेट स्पर्धांचे सारे रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर आणि व्यासपीठावरती आपण पाहताय खूप सारे मान्यवर आहेत आणि आता ऑन ग्राउंड सध्या सुजित पाटील तात्या शेठ त्यांचा तमाम मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा सर्वांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला आमचे राकेश दादा पाटील आहेत, सुजित तात्या त्यांचा मित्र परिवार आहे. तुम्हा सर्वांचं मित्रांनो मनपूर्वक आभार. इट्स ओव्हर टू यू मॅडी सर. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय राकेश दादा पाटील यांचाही सन्मान होईल आणि सुजित तात्या पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मयूरदादांचा देखील सन्मान होतोय. दुरुस्तीच्या दुनियेचा ना तात्याशेठ राजा माणूस. मगाशी ज्यावेळी तात्याशेठ व्यासपीठावरती आले समालोचकांवरती तात्यांचं प्रचंड प्रेम असतं. 2 मिनिटं फक्त तात्याशेठ यांच्यासोबत चर्चा सुरू होती. तात्याशेठ फक्त इतकंच म्हणाले की ओंकार, मयूर माझा छोटा भाऊ आहे आणि माझ्या छोट्या भावानं फक्त काय घडवलंय तर क्रिकेटची पंढरी सजवली आहे आणि त्या क्रिकेटच्या पंढरीचं नाव आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. चला आजूबाजूला थांबू नका. तात्याशेठचा एक वार विरोधक जागीच होतात गार आणि बॅटिंगमध्ये आजवर अनेक सारी अर्धशतकं त्यांच्या नावावरती आहेत. विश्वजित टाकायचा तितक्या वेगानं टाका. समोर देखील भिवंडी क्रिकेटचा तितकाच मोठा बेताज बादशाह आणि म्हणालो ना पहिल्याच बॉलवरती तात्याशेठचा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. आता 4 काम नाही जमणार. ओरिजिनल तात्या पाहायला भेटला पाहिजे. प्रेक्षकांना विनंती आहे, चला बॉल द्या परत. प्रॅक्टिस बॉल तरी घेऊन काय होणार आहे बाबांनो. चला द्या बॉल आतमध्ये, करू दे तिकडे एन्जॉय. थँक्यू सो मच तात्या शेठ. मनपूर्वक आपला आभार. राकेश दादा आणि तात्या सोबतीनं असणारा हा तमाम मित्र परिवार, तुम्हा सगळ्यांचा आभार. मयूर दादा पिसेकर, प्रतीक दादा पिसेकर यांच्या वतीनं 59 बनलेत. 60चं लक्ष. कुठेही जाऊ नका. जिथे जिथे जागा मिळाली आहे तिथेच थांबा, कारण आता ही रात्र वळणाची नाही धोक्याची आहे. कारण इथे पुढे जाऊन हा सामना एकदम खतरनाक रंगेल. कारण एका बाजूला विश्वजीत मेघनाथ ठाकूर
तर दुसऱ्या बाजूला भावेश पवार दी पॉवर. स्टे ट्यून विथ अस. पाहत राहा, ऐकत राहा. हजारोच्या संख्येनं प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेत. सध्या 22,000 आहेत. जर हा सामना लास्ट ओव्हर थ्रिल झाला ना 70,000च्या पुढे जाईल. आणि जर काय यथाकथात आपलं नशीब चांगलं आहे, लास्ट बॉल थ्रिल आली मॅच, तर 80,000 पेक्षा जास्त ठाणे रायगडचे प्रेक्षक या मॅच सोबत जोडले जातील यात शंका नाहीये. 59 बनलेत. रायगडला देखील शुभेच्छा, ठाणेला देखील शुभेच्छा. ज्यांना पाठलाग करायचा आहे मैदानावरती 60 धावेचा. काही क्षणात मॅचची होईल सुरुवात. हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, किसी समंदर को आप दरिया के चाहत में गिरते हुए दरिया में समंदर नहीं गिरता. वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कॉम बॉक्स मध्ये पुन्हा ऐकू सुरुवातीच्या 2 षटकांसाठी जयजी भोसले सर आणि त्यांच्या सोबतीनं रायगडची तोप मच्छिंद्र पाटील सरांना. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ना भूतो ना भविष्यती, ठाणे बनाम रायगड. ठाणे वर्सेस रायगड हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली होती ती अर्थात रायगडकरांनी. धावा बनवल्या 59. 60 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय, परंतु ही बाब विसरून चालता कामा नये. 2 मातब्बर संघ आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळते. आघाडीचे बॅटर येत असताना भावाळ्याचा योगेश भालेकर आणि त्याच्या साथीला टेंबिवलीचा प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. हा सामन्यासाठी प्रेक्षक वर्ग किती संख्येने आलेत या पाहूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा, जय श्रीराम. दर्जेदार सामना आणि अर्थात सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. आघाडीचे बॅटर मैदानावरती निघाले आहेत. गोलंदाजीचा तोफखाना रायगडकरांकडे, जिथे विश्वजित ठाकूर स्वतः कॅप्टन आहे. मयूर वाघमारे पाहायला मिळतोय. रोहित घरत सारखा गोलंदाज आहे आणि अगदी त्याच वेळेला या संघाकडे सचिन मोरे नावाचा अस्त्र आहे. 4 मातब्बर गोलंदाज. चांगला सामना पाहायला मिळणार यात मात्र शंका नहीं. जैसे भावेश पवार की बल्लेबाजी भी देखना चाहेंगे. 60 रन का लक्ष्य मैदान के ऊपर, 60 का लक्ष्य जिसका हमने चर्चा की थी. 10-0 के अवसर बनाने तो देखना विश्वजीत की गेंदबाजी कितनी कारगर साबित होती और बल्लेबाज के छक्के कितने यहाँ पर लग पाएंगे. दर्शक बने रहना हमारे साथ. अगला आधा घंटा सब कुछ भूल जाइए और यहाँ पर दिलो दिमाग को पूरी तरह से शांत रखे और जुड़ जाए रायगढ़ थाना के इस दूसरे सत्र के सनसनी मुकाबले में. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. 2 असे खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सातत्याने आपल्या ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट भावाळ्याला बिलॉंग करणारा योगेश भालेकर आणि त्याच्या साथीला प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये टेंबिवलीचा टार्झन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि लक्ष 60 धावसंख्येचं. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर MCA साठी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी, ज्याने 142 किलोमीटर पर आरने चेंडू टाकला, तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक जिंकलं. भारत आणि पाकिस्तान सामना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने जिंकला आणि नवे तर लॉर्डच्या मैदानावरती क्लॉइड लॉइडच्या माध्यमातून ज्याचा सन्मान करण्यात आला तो विश्वजित मेघनाथ ठाकूर. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धिगोडेचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अगदी ही महत्वाची मॅच आहे रायगड आणि ठाणे या सामन्याच्या दरम्यान. पहिला बॉल पडेल. सेकंड इनिंगला इथून मात्र आपण सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर मच्छिंद्रजी पाटील सर, मॅक्स सर या सामन्यामध्ये 2 हात करत असताना या 2 संघाला मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, इथे रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड आहे आणि विश्वजीतच्या अगेन्स्ट, मोठ्याच्या अगेन्स्ट असे स्ट्रोक खेलना मच्छिंद्र सोपी बात नहीं. और वो भी पहले गेंद के ऊपर, क्योंकि फील्ड का मायना नहीं किया. बल्लेबाज ने जायजा नहीं लिया और डॉट गेंद की समाप्ति. पहले दो ओवर में 23 रन बने थे जबकि बल्लेबाज की थी रायगढ़ ने. अब देखना पावर प्ले 2 ओवर में कितने रन बरसेंगे मैदान पर. पहिला चेंडू निर्धार स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाजीचं वर्चस्व हटकंडा चांगला या खेळाडूचा, वेग प्रचंड पाहायला मिळतो. विश्वजित ठाकूरवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्र अक्षक चेंडूच्या खाली. इथे चांगला झेल अमित नाईकने टिपला आणि पहिली मोठी सफलता. फलंदाज क्रमांक पहिला प्रतीक पाटील बाद.
जैसी वही हमने चर्चा की थी कि रायगढ़ की गेंदबाजी काफी अच्छी मैदान पर नजर आ रही है। और देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, आगे रखा इस गेंद को ऑन साइड में घुमा कर खेला था, हवा में गेंद गई थी और ये आसान सा कैच को लपकते हुए पहला विकेट मैदान से बाहर, पहली सफलता रायगढ़ के लिए। नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतोय. खरं तर आणखीन एक नवी मुंबईचा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. धारावे गावाला बिलॉंग करणारा मैदानाच्या आतमध्ये धीरज भोईर येत असताना पाहायला मिळेल, ज्याला तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी तयारी करताना आपण पाहतोय. मॅच कुठेतरी फसते की काय, पहिले 2 बॉल गोलंदाजाचे राहिलेत, जिथे डॉट बॉल आले, विकेट प्राप्त केलाय आणि ब्रेक थ्रू मिळून दिलाय स्वतः कर्णधाराने. वो अच्छा कैच लपका पर अमित नाइक वापर थे, दोनों ने दौड़ लगा, उसके बाद कैच को बिल्कुल लपक लिया और बड़ा विकेट मैदान से बाहर। और ये ओवर काफी कारगर साबित हो सकता है, लेकिन बड़े बल्लेबाज की तलाश है मैदान पर। धीरज अभिमन्यू भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. धारावे संघासाठी खोराने धावा गोळा करणारा आणि अगदी त्याच वेळेला रायगडचं तख्त राखणारा आणखीन एक मातब्बर खेळाडूंच्या यादीतील हा खेळाडू. ISPL गाजवली आज मात्र पुन्हा एकदा जिथे ठाणे संघासाठी प्रतिनिधित्व करायचं आहे. ही स्टार कास्ट तुम्ही पाहताय, बॅटिंग लाईनअप मोठी आहे या संघाकडे. एका बाजूला साई शेलार, विवेकला पाहायला मिळते, अगदी त्याच वेळेला अर्जुन बांगरला तुम्ही पाहताय, आर्यन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, अगदी त्याच वेळेला तुम्ही विकीलाही या संघामध्ये पाहताय. भावेश, एक दर्जेदार असा संघ इथे बांधण्यात आलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल विश्वजित पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने धावा यायला हव्यात. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर होता, फॉलो केलं होतं बॅटरला. सिंगलचा प्रयत्न वेगाने, सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. जयशर, कितनी ताजुब की बात है, पर 2 जिले से खिलाड़ी यहाँ पर आ चुके, लेकिन एक एक रन के लिए तरसना पड़ा। जिस तरह से रायगढ़ तरसी, उसी तरह यहाँ पर ठाना भी तरस रही है। और ये दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए टीम का स्कोर मैच 1 रन बनाने के लिए जयसर 1 विकेट का नुकसान और 3 गेंदों का इस्तेमाल। 3 चेंडू ज्यात वेगाने टाकले गेलेत, काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे सातत्याने विश्वजित ठाकूर करतोय. हा स्लोअर वन होता, परंतु त्याच वेळेला बॅटरला फॉलो केलं होतं. सिंगल आली धीरजच्या बॅटमधून, एकेरी धाव, 1-1 आहे सद्य परिस्थितीमध्ये. ठाणे संघ बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. ट्रॅप चांगला रचला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक मिड विकेटला ठेवलाय बाउंड्री लाईन वरती. योगेश साठीचा हा बॉल ऑन साइडला, फ्रंट लेग पुढे आणला, ऑन साइडला केला, मनगट वळवल्या, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल येते, केवळ एकेरी धाव. एक अच्छी रणनीति है एजगो की, जब आपको चौके छक्के नहीं मिल पा रहे, सिंगल डबल के ऊपर ध्यान देना चाहिए और विश्व से नामी गेंदबाज को यहाँ पर इक्का दुक्का से काम चलाकर स्कोरबोर्ड को आगे बढ़ाने की ये भी गहरी साजिश है बल्लेबाजों की। स्कोरबोर्ड हलता ठेवणं गरजेचं राहील. प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित तुम्हाला करावा लागणार आहे. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. मिड ऑन तैनात करण्यात आलाय. टीम का स्कोर 2 से यहाँ पर बढ़ता भाग, महज 2 रन। अभी भी गेंदबाजी उफान पर चलती हुई, हेलीकॉप्टर उड़ा दिया, कोई मौका नहीं यहाँ पर, खिलाड़ी मौजूद, उनके पहुंच से बाहर गए, सीमा पर पहला चौका धीरज के बल्ले से निकलता हुआ। लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. चौकार आला, हेलिकॉप्टर लुक दिला होता आणि एक दर्जेदार स्ट्रोक डाऊन द ग्राउंड येत असताना इथे धीरज भोईरच्या बॅटमधून व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. जैसे धीरज पाटिल ने गेंदबाज की थी, 11 रन दिए थे उनके ओवर में, आपको टीम का स्कोर आगे बढ़ रहा है। चौका काफी शानदार नजर आए इस ओवर में। यावेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाव, षटकार. ऐसे गेंदबाज को फॉलिंग स्लिप लगाना इतना आसान नहीं है, इसीलिए कहा था कि ये खिलाड़ी नहीं बल्कि जलता अंगार मैदान पर नजर आ रहा है। पहला चौका लगाने के बाद आत्मविश्वास को ये देखे किस प्रकार फॉलिंग हिट लगाते हुए यहाँ पर बहुत ही बड़ा आत्मविश्वास था, बॉडी का बैलेंस संतुलित था और पीछे के रूम दिया अपने आप को, एक बड़ा हिट लगाया, सीधा 6 रन। ठाणे जिल्ह्याचा शूरवीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय धीरज अभिमन्यू भोईर. त्याच्या बॅटमधून हा लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप केला, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक इथे येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. 12 धावा डबल कव्हरची पोहोचल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मॅच मध्ये कमबॅक होत असताना पाहायला मिळतंय. ठाणे संघ मागच्या 4 बॉल वरती 12 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. मचिंद्र सर, जैसे रायगढ़ टीम ने जब बल्लेबाज की थी तो उन्होंने एक भी विकेट नहीं गंवाया था, 13 रन बनाए थे, लेकिन जबकि उसके प्रयास में इनके प्रत्युत्तर में दिया कर 12 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक, लाजवाब प्रतियोगिता, दर्शकों का सैलाब मैदान के ऊपर, सुनसान रात और सुनसान रात में चलता हुआ ये बहुत ही बड़ा मुकाबला
बीच मैदान पर खेला जा रहा है। और जैसे अक्सर हम कहते हैं कि रायगढ़ थाना ये मुकाबले में जीत मायने नहीं रखती, यहाँ पर खेल मायने रखता है। और आने वाले नए खिलाड़ी जो उभरते सितारों को एक नई सीख मिले कि क्रिकेट किस अंदाज में खेला जाता है, इसलिए रायगढ़ थाना का इस शानदार मुकाबले का यहाँ पर आयोजन किया गया है। प्रसन्न पाटीलला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्याच्या नेरे धुंद्रे विभागाचा अभिमान गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय। धुंद्रे गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक मातब्बर खेळाडू प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय। लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल आता रंजकता बरं राहणार आहे। अफाट मोठ्या संख्येनं प्रेक्षक आले आहेत। अगदी बदलापूरकर क्रिकेटवरती किती प्रेम करतात ना, त्याचे ज्वलंत उदाहरण बॉलिंग ट्रॅकवरती आहे प्रसन्न पाटील, ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती रायगड नगरीला लागला विजयाचा छंद, त्याचं नाव पाटील प्रसन्न। यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय क्षेत्ररक्षक वेगाने येतोय विश्वजित ठाकूर, कलेक्शन करेल तद्वर एक सिंगल आली आहे। याही षटकाची सुरुवात सिंगलने होत असताना पाहायला मिळते। 13 बनल्यात, सामना अजून फारसा दूर है। जी हाँ, 13 पर एक प्रसन्न पाटिल धुंधरे गांव से बिलोंग करने वाले गेंदबाज जिन्होंने नेरा और धुंधरे के जो क्रिकेट को एक नई दिशा दी और वही खिलाड़ी मैदान पर खेल रहे हैं। 14 के 14 स्टैंड पैक यहाँ पर, जहां पर दर्शकों को जगह मिले वहां पर दर्शक बैठे और फुल पैक क्राउड में चलता हुआ रायगढ़ बनाम ठाणा का बेहतरीन मुकाबला। खूप काय घडू शकते या सामन्यामध्ये। खरं तर मोठे सितारे आज मात्र या महत्वाच्या सामन्यासाठी अवतरलेले पाहायला मिळालेत। प्रसन्न पाटीलला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय। धीरज भोईर ज्याने मागच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार केलेत, तो स्ट्रायकर एंडवरती आहे। बेदरकार फटक्यांसाठी जाणला जातो, झंझावाती खेळ करतो, निडरपणा सिंहाची तडफ ही त्याची नेहमीच पाहायला मिळाली आहे। तो स्ट्रायकर एंडवरती आहे। धावा बनवायच्या ठाणे संघाला मॅच मध्ये येण्यासाठी 13 धावा धावलकावरती आहेत। 29 चेंडू आणि 47 ची आवश्यकता या सामन्यामध्ये अजूनही राहिली आहे। पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या षटक प्रगती पथावरती प्रसन्न पाटील ओव्हर विकेटने पुढचा बॉल। यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी। अमित नाईक वेगाने पोहोचत असताना पाहायला मिळतोय। आपला हजरजबाबीपणा चांगला दाखवला, 2 धावा आल्या, 15 बनल्यात। धीरज की पार्टी की यहाँ पर चुनौती बल्लेबाजों के लिए, गेंदबाज को लिए, क्योंकि जिस प्रकार से बल्लेबाज के मैदान को चारों तरफ यहाँ पर चीर रहे, हर कोने में रन बना रहे और ये तबाही मैदान पर मचा रहे, क्योंकि ऐसे खिलाड़ी है ये रनों की रन मशीन मैदान पर खेल रहे और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पर 1 विकेट। पारी का दूसरा ओवर पावर प्ले का चलता हुआ 15 धावा धावलकावरती आल्यात। एक फलंदाज बाद झालेला आहे, परंतु आता मात्र ही भागीदारी ठाणे संघासाठी सर्वाधिक महत्वाची राहणार आहे। दोन्ही खेळाडू चांगल्या रंगात आलेत, ढंगात आलेत। यावेळेचा बॉल वेग पहा प्रचंड होता, दिशा चांगली होती, टप्पा चांगला, वेग प्रचंड, डॉट बॉल येतोय। बेहतरीन लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, एक्यूरेसी, परफेक्शन, डायरेक्शन और क्या सटीक लेन का इस्तेमाल किया पर पिछले 2 गेंद पर बड़े हिट आने के बाद क्या शानदार वापसी किया पर टीम का रुका हुआ स्कोर है। दोनों टीमों में आग लगी है और ये मुकाबला अब उफान पर चलता हुआ। प्रसन्न पाटील हा तो गोलंदाज आहे, विकेट टेकर म्हणून जाणला जातो, डेथ ओव्हर मध्ये स्पेशलिस्ट आहे आणि त्याला इथे बोलावलंय। दुसऱ्या षटकामध्ये तो आलाय, गोलंदाजी मार्कवरती कबसला केला होता, हलक्या हाताने बॅटचा चेहरा लवकर खुला केला, सिंगल येते। स्कोर कार्ड वरती 16 24 जीते 26 बॉल 44 की गरज। धीरज जानते, आक्रामक रवैया अपनाना भी जानते और संयम रखना भी जानते। अंदर आती हुई गेंद को किस अंदाज में उन्होंने खेल दिया, अपने आप को बचाते हुए रशतरी का इस्तेमाल किया पर इससे पहले आक्रामक रवैया, अब उन्होंने यहाँ पर अपने आप को संयम बरका और टीम का स्कोर आगे बढ़ता। बस 16 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर हर एक गेंद मैदान के ऊपर तबाही मचा रही है, कई सवाल उठा रही है और कौन सी टीम आगे जा रही है, इसकी पूरी चर्चा दर्शकों में अब बन रही है। लेफ्टी बॅट अँड स्ट्रायकर एंड वरती यावेळेला योगेश स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय। यावेळेचा बॉल उंच गेलाय, लांब किती जाणार, क्षेत्ररक्षक चढूच्या खाली, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ, नाही बसत धावसंख्येला मेळ, काय चालला हा खेळ, फलंदाज दुसरा बाद। जी हाँ, विश्वजीत ठाकुर ने कैच को लपक लिया, उससे पहले नाइक ने कैच को लपक लिया था और अब मैदान पर जाते हुए पवन खेने, जिनका नाम है पवन, जिनके हवा से भी तेज बल्लेबाजी करने जाने वाले और दर्शकों में यहाँ पर हलचल मचती हुई, क्योंकि पवन खेने मैदान पर जाते हुए 16 पर दूसरा विकेट। 16 धावा धावफलकावरती आहेत, तो आलाय मैदानाच्या आतमध्ये येतोय पवन केणे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये। ठाणेकरांचं वर्चस्व ज्याने सातत्याने गाजवलं, इंजरीला सामोरा जातोय, संघ अडचणीमध्ये, म्हणून पवन केणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय।
बेहतरीन मकबूलियत हासिल करने के बाद पवन के ने मैदान पर आती हुए जिन्हें आईएसपीएल में भी अपनी बहुत ही शानदार बल्लेबाजी की, लेकिन आप देख रहे हैं इस मैदान पर क्या कुछ होगा। अंतिम गेंद जैसे इस पावर प्ले ओवर की, उसके बाद पावर प्ले ओवर की बंदिश खुल जाएगी और ये देखिए ग्राउंड इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पवन केलेला घेण्यात आलाय. तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळतोय खरं तर मैदानाच्या आतमध्ये, आणि खेळाडू बदलण्यात आलाय. मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये जिथे आर्यन पवार आर्यन भोईरच्या जागी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आर्यन भोईरच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आलेला पाहायला मिळतोय. रायगड संघानेही एक इम्पॅक्ट प्लेयर मैदानावरती घेतलाय. प्रफुल्ल पाटीलच्या जागी मैदानावरती जिथे सचिन मोरेल आपण पाहतोय नेरे धुंद्र्याचा, आणि आणखीन एक खेळाडू जो फिरकीचा जादूगार. हे विहंगम दृश्य स्क्रीनवरती पाहताय या मैदानाचं आणि या संकुलाचं. फलकाबाजी 16 2 फलंदाज बाद. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज नवीन बॅटर पवन केणे. A1 पवन. तो अंतिम गेंद इस ओवर के पावर प्ले बंदिश के 16 पर 2 विकेट अंतिम गेंद इस ओवर की, लेकिन जब रायगढ़ ने बल्लेबाज की थी उन्होंने 24 रन बनाए थे, लेकिन थाना का स्कोर 16 है. लेकिन इस बल्लेबाज को रुकाने के लिए अभी हर पैतरा अपना गेंदबाज ने, और इसी के साथ एक सफल ओवर की समाप्ति हुई. टीम का स्कोर है 17 रन, विकेट गिरा पर 2, 60 रन का लक्ष्य मैदान के ऊपर. अब समीकरण बनेगा बची भी 24 गेंदें और 43 रन की आवश्यकता. क्या यहां से थाना टीम जीत का परचम लहराएगी या फिर रायगढ़ टीम जीतकर अपना चश्मा कायम करेगी? आइए आगे की कहानी सुनते हैं, आंखों की जुबानी सुनते हैं हमारे ओमकार शेट्टी की जुबानी. बहुत बहुत शुक्रिया. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बदलापूरकर नमस्कार. जय शिवराय. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक, हमें बस चाहिए लेट जगन्नाथ मेमोरियल ट्रॉफी की झलक. एका बाजूला टीम ठाणे, एका बाजूला रायगड. ज्या सामन्याची उत्कंठा प्रतीक्षा प्रचंड पणाला लागली होती, आता तो सामना तुमच्या समोर, आणि मॅच त्या स्टेजला जिकडे तुम्हाला सामना जसा पाहिजे होता, जसे स्टार हवे होते ते पण आलेत. त्यांनी गाजवलंय सारं मैदान, आणि समीकरण येणारे 24 बॉल 43 धावेची गरज. बॅटिंग ट्रॅक वरती नवी मुंबई धारावेचा धीरज अभिमन्यू भोईर, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्याचं क्रिकेटच्या पटलावरती हुकूमत प्रस्थापित करणारं गोरसई गाव, आणि पवन भगवान केणे आहे त्याचं नाव. 17 धावा, षटक संपली आहेत 2. धीरज बॅटिंग करतोय. 6 मध्ये 14. इम्पॅक्ट प्लेअर बॅटिंग ट्रॅक वरती आलाय पवन भगवान केने. 24 बॉल 43 धावा प्रत्येक स्टँड मध्ये. अगदी क्राऊड खचखचून पॅक आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय युवराज सिंग स्टँड, प्रचंड प्रेक्षक तिकडे आहेत. जसप्रीत बुमराह स्टँड, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँड, सूर्यकुमार यादव, त्यानंतर भारताचा वर्ल्ड कप विनर कॅप्टन महेंद्र सिंग धोनी, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर स्टँड पॅक आहे. समोर शुभमन गिल स्टँड, रोहित शर्मा स्टँड, आणि इकडे विराट कोहली स्टँड, मॉडर्न डे क्रिकेटचा महाराजा, आणि त्याच्या बाजूला अजिंक्य रहाणे स्टँड. ऑनगोईंग मॅच मध्ये जाऊयात. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अलिबागची स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. टीम रायगड खेळत होती रेस्ट ऑफ इंडियाच्या विरुद्ध. करण अंबालाचा काढला बोल्ड, आणि तदनंतर छाती ठोकून सांगितलं ही रायगडाची माती आहे, आणि रायगडकर नडायला आणि लढायला चांगल्या प्रकारे जाणतात. आज त्यांच्या समोर आहे ठाणेकर. 2 जिल्ह्यातील फ्रेंडशिप बॅटल, आणि ते क्रिकेट अजून परिपक्व व्हावं, क्रिकेट डेव्हलप व्हावं, त्यासाठी सामना ठाणे रायगड. बॅटच्या समोर लागली आहे कडा. ओ ट्राय होतं कॅच साठी, स्लीप नाहीये, त्याच्यामुळे थोडक्यात बचावलाय पवन केने. मिळतीये त्याला एक सिंगल. जर इकडे विकेट काढली ना मयूर वाघमारेनं पवन केनेची, तर सकाळी लवकर इंस्टाग्राम किंवा युट्यूब ब्लॉग वरती मयूर वाघमारेच्या पेज वरती झळकत राहील फक्त पवन केनेची विकेट. त्याच्यामुळे ती विकेट देऊन चालणार नाहीये पीकेला, कारण तमाम ठाणेकरांच्या स्वप्नांची जिम्मेदारी सध्या धीरज भोईर आणि पवन केनेच्या खांद्यावरती आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन आपल्या सोबत आहेत. एका बाजूला रायगड क्रिकेट विश्वातील एकाच महिन्यात 3 बाईक जिंकणारा बोर्लेचा सुपरस्टार चांबो आपल्या सोबत, आणि चांबो पण आज म्हणत असेल ज्या अनुषंगाने 2 ओव्हर मध्ये बॉलिंग केली आहे टीम रायगडनं, नाद करते काय, संघर्ष करावाच लागतो. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. 42 धावेची गरज आहे,
आणि क्रीडा रसिकांच्या मनाला भावणारा मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांचा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा सोहळा तुमच्या समोर. मयूर वाघमारेनं फिल्डअप सेटअप केलाय. समोर लॉंग ऑफ ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. एक डीप मध्ये आपण पाहताय लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. बाउन्सर टाकलाय. वेलकम टू ग्राउंड. स्वागत केलंय मयूर वाघमारे समोर. धीरच इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय आणि रन्स मिळतील त्या ठिकाणी 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 धावा. बॉल शिल्लक आहेत 22. रन पाहिजे 40. कट टू कट, नेट टू नेट, रफ अँड टफ, क्लोज इन्काउंटर. 2 जिल्ह्यातील ही लढाई. ग्रामीण भागातील तारे सितारे आता ग्रामीण भागापुरते, खेडे गावापुरते मर्यादित न राहता अखंड टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती आपापल्या गावाचं नाव ज्यांनी कोरलंय, आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. हा टेनिस बॉल क्रिकेट लढाई जरी 2 जिल्ह्यामध्ये असली तरी आपल्या सर्वांसाठी, आपल्या गावासाठी दिवस रात्र क्रिकेटच्या पटलावरती स्वप्न घेऊन कष्ट करणारे हे होतकरू खेळाडू मैदानावरती खेळत आहेत. प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्या सर्वांसाठी. आणि पाहू शकताय तुम्ही कुठून कुठून पाहिली जाते मॅच. तुम्ही तर रेकॉर्डच ब्रेक केलाय भावा. टप्पा पडलाय, चाललाय. वाघमारेचा वेग सध्या बोलतोय धीरज भोईरच्या विरुद्ध. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस का वेड्या, लढण्यास शान. काट्याती फुलांची झुलती कमान, उचलून घे हवं ते दुनिया दुकान. अरे जगणं निरर्थक म्हणतो ना भावा, तो इथे बैमान. सुखासाठी इथेच असावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. 21 बॉल 40 धावा. ठाणे की रायगड, रायगड की ठाणे. बदलापूरचं जगन्नाथ स्मृती चषक इतिहास दुसऱ्यांदा ठाणे आपल्या नावावरती करेल की रायगड करेल आज बरोबरी. विकेटच्या शोधात शोधात लॉंग ऑफ टिपलाय. टीमचा कॅप्टन विश्वजित मेघनाथ ठाकूर न झेल. संपलाय धीरज अभिमन्यू भोईरचा खेळ. फलंदाज बाद आलाय बॅटिंग ट्रॅक वरती. टेनिस बॉल क्रिकेटचा बेताज बादशाह कुणाकुणाला आवडतो मित्रांनो. भावेश पवार, एकदा आवाज होऊन जाऊ दे. क्राऊड अगदी मैदानावरती उतरल्यानंतर त्याच्या येण्याची आहट सांगून जातं. आता झालेला मागचा सामना लास्ट इयर तुम्ही पाहिला असेल, ज्यावेळी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात मॅच झाली. काय फिनिशिंग टच दिलं. ठाणे रायगड एकत्रित होते. समोर होता बेस्ट ऑफ इंडिया आणि ठाणे रायगडला विजयाचा आनंद आपल्या षटकारानं आणि लास्ट बॉल थ्रिलच्या मॅचनं देणारा भावेश पवार बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. आता दोन्ही गोरसईचे फलंदाज आहेत. 20 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 ची गरज आहे. रायगड लढायला तयार आहे. इतकं सांगतीये टीम रायगड. चलो आ देखे जरा किसमें कितना है दम. सूर्यकुमार यादव स्टँड मध्ये जे प्रेक्षक आहेत ते ऑन स्क्रीन आहेत. सगळेजण ऑनलाईन तुम्हाला पाहतात. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँड तुमच्या समोर आहे. तर दुसऱ्या बाजूला महेंद्रसिंग धोनी स्टँड. चला एकदा आवाज होऊन जाऊ द्या मित्रांनो. महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये प्रेक्षक रेडी आहात? चला बोला गणपती बाप्पा. आवाज कमी येतोय, आवाज कमी येतोय कारण धाबे सध्या दोन्ही जिल्ह्यांचे दणाणलेत. 20 बॉल बाकी आहेत, रन बाकी आहेत 40. 20 चेंडू 40 धावेची गरज. सचिन तेंडुलकर स्टँड. जरूर आपण तिकडे परतू या बॉल नंतर. 20 चेंडू 40 धावा. बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट. समोर भावेश पवार टाकला यॉर्कर. बॅटल तुम्हाला आठवत असेल, स्पर्धा झाली धनेक चषक कुकसे ठाणे बनाम रायगड. भावेश पवारला बोल्ड करत स्टंप मोडून सेलिब्रेशन केलं होतं. याच मयूर वाघमारेनं आज देखील तो नडतोय. समोर प्राऊड ऑफ भिवंडीला 19 बॉल बाकी आहे. 40 ची गरज. पवारचा वार पाहायला सगळ्यांना आवडेल. तो येईल का? भावेश पवार ऑन स्ट्राईक. 19 मध्ये पाहिजे 40. टप्पा पडलाय, चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. मागचा फुल्लर लेन तर आता स्लोवर वन बाउन्सर. षटक संपली आहेत मैदानावरती. अजूनही आपण पाहताय 2.5. शेवटच्या बॉलवरती घडलंय काय त्यासाठी घेतलाय DRS. जाऊयात आपण थर्ड अंपायर्स कडे आणि हा DRS घेण्यात आलाय. बॅटिंग साइड पर इनिंग तुमच्याकडे 2 DRS. व्हाईट बॉल, नो बॉल, रन आउट, बाउंड्री चेक त्यासाठी तुम्ही वापरू शकता. हाईट फॅक्टर काय ते पाहिलं जाईल. डोक्याच्या वरून फ्लाय झालाय का, नेट टू नेट अगदी क्लोज टू क्लोज क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट सध्या दाखवतायत गौरव सावंत आणि त्यांची टीम. भावेश पवारच्या मनात प्रश्न त्याचं उत्तर आलंय. फेअर डिलिव्हरी. समीकरण उरलंय 18 बॉल
जिंकण्यासाठी धावा पाहिजे. मैदानावरती 40 एक जबरदस्त क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हे छोटा प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल. उद्याचं हे टेनिस बॉल क्रिकेटचं फ्युचर असेल. आपल्या वडिलांसोबत तो आलाय. तिकडे भरपूर सारे प्रेक्षक आहेत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. आज कुठेही आपण पाहिलं तर पाय ठेवायला देखील जागा नाहीये. रोहित शर्मा स्टँड हिटमॅन मुंबईचा राजा त्याच्या नावानं भरलेलं स्टँड गजबजून पॅक आहे. रेडी आहात का मित्रांनो? चला एकदा आवाज होऊन द्या, बोला जय श्रीराम. रोहित शर्मा स्टँड गजबजून पॅक है. 18 बॉल 40 की गरज. ना कोई इम्तहा ना कोई मुसीबत है तो क्या मजा है जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं जिंदगी में मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. रायगड ठाणेचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. बट जर मॅच आवडली असेल, स्पर्धा आवडली असेल तर प्रेक्षकांनो एकदा टाळ्या नक्की बनतात. आवाज चारी बाजूने झाला पाहिजे कारण सामना क्लोज जाणार आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 धावेची गरज आहे. विराट कोहली स्टँड ते देखील प्रेक्षकांनी फुल पॅक आहे. आणि तिकडे जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षक जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे मॅचचा आनंद घेतोय. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त. सळसळत राहू द्या मर्द मराठ्यांचं रक्त कारण आम्ही जन्मताच फक्त शिवभक्त. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. 18-40 अंगावरती काटा येईल, शहारा निर्माण होईल. कारण बॉलिंग ट्रॅक वरती आलाय धुंद्रे एक्सप्रेस. प्रसन्न पाटील पहिला बॉल टप्पा पडलाय आणि तदनंतर शरीराचा वेध. नॉट आउट. अंपायरच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल. अगदी टेम्पो वरती बसून देखील प्रेक्षक मॅच पाहतात. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. पाहायचं आहे प्रत्येक बॉल, एकही चेंडू मिस न करता हा सामना पाहायचा आहे. जसं बैलगाडा क्षेत्रातील प्रत्येक क्षण पाहायला आवडतो, ही शर्यत देखील सुतावरती आली ना तर मॅचला मजा येईल. 17 बॉल बाकी आहेत, रन शिल्लक आहे 40. पवन केनेचा वार चाललाय बॉल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केलेलं नाहीये, मिळेल फक्त एकच धाव. आता सामना टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सर्वाधिक घातक आणि खुकार शिकारी भावेश पवार. त्याच्या बॅटमधनं रन्सची दरकार. अन्यथा रायगडकर या मॅच मध्ये विजयाचा आनंद साजरा करू शकतील. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 धावेची गरज है. मुश्किलों से भाग जाना हमेशा आसा होता है. हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहा होता है. अरे डरने वाले को कुछ नहीं मिलता भावेश और पवन. जिंदगी में कोशिश करने वालों के कदमों में ये सारा जहां होता है. भावेश पवार, पवन केने त्यांच्या बॅटमधनं रनची नितांत गरज आहे टीम ठाणेला. कारण 2 जिल्ह्यांचा सन्मान, 2 जिल्ह्यातली मैत्री, 2 जिल्ह्यातील क्रिकेट. रायगड क्रिकेटची पंढरी आहे, ठाणे क्रिकेटची पंढरी आहे. हे 2 ते जिल्हे आहेत ज्यांनी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठ्या स्पर्धा क्रिकेट विश्वाला दिलेत. हे 2 ते जिल्हे आहेत. त्या 2 जिल्ह्यांची, रायगड जिल्ह्याची प्रीमियर लीग, ठाणे जिल्ह्याची प्रीमियर लीग पाहायला प्रचंड गर्दी होते. इथल्या प्रीमियर लीग मधनं क्रिकेटचं टॅलेंट बाहेर येतं. इथल्या गावागावात क्रिकेटची मुळं रुजवली जातात. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ठाणे रायगड जिल्ह्यातलं क्रिकेट खेळलं जातं आपल्या गावाच्या सन्मानासाठी. त्याच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटनं दिलेले हे सगळे तारे सितारे आज आपल्याला जिल्ह्याला रिप्रेझेंट करताना. 16 बॉल 39. प्रसन्नचा बॉल टप्पा पडलाय, बाहेर निघालाय, वळालाय बॉल. अंपायर देखील वळालेत, इशारा आलाय. हा वाईट बॉल आहे. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत फुंड्याचा स्टार प्रथमेश म्हात्रे सांगतोय प्रसन्नला इथे DRS घेऊन चालणार नाही. खूप बाहेर निघाला अँगल सोबत. एक अतिरिक्त आलेली धाव मॅचची मजा वाढवेल. व्यासपीठावरती फुल क्राऊड पॅक अगदी तुम्ही पाहताय. मान्यवर मोठ्या संख्येने आलेत आणि प्रत्येक स्टँड मध्ये हाय हॅलो करणारा हा सगळा प्रेक्षक राजा. मित्रांनो तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे, तुम्ही आहात म्हणून आयोजन आहे, तुम्ही आहात म्हणून समालोचक लाईव्ह, तुम्ही आहात म्हणून अंपायर्स आणि क्रिकेटर्स आहेत. या सगळ्या प्रेक्षक राजाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण जहाली गर्दी मैदानात लोटला महापूर क्रिकेट प्रेमींचा. उदयतो भंडारा टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आणि जल्लोष साजरा होतोय. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेल्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धावेची गरज आहे. येणारे 3 बॉल कमीत कमी 7 धावा टीम ठाणेला पाहिजे.
कारण शॉर्ट टर्म क्रिकेट 6 ओव्हरची मॅच 5 ओव्हरची मॅच त्यामध्ये फरक आहे. जर विकेट्स इन हँड राहिल्या 12 मध्ये 28-30 बनू शकतील. त्यामुळे पवन केनेला एक वार करणं, एक मोठा फटका लावणं टीम ठाणेसाठी फार गरजेचं आहे. आतुरता आहे प्रेक्षकांना आणि आलाय पवन केनेच्या बॅट मधून बॉल मिड विकेटला सीमारेषा पार षटकार. कमॉन डीजे. मातीचा गंध पसरला रे, जय घोष गगन तुटला रे, मातीचा गंध पसरला. थँक्यू डीजे. ठाणेकर कुठे? चला एकदा आवाज होऊन जाऊ द्या. पवन केनेचा षटकार आलाय. 13 बॉल 31 धावा. 14 बॉल 31. 14 चेंडू 31 धावेची गरज. प्रत्येक कोपऱ्यात ठाणेकर आहेत. रायगडकर छोट्या संख्येने आला असाल तरी तुमचं देखील तितकंच स्वागत. एकदा ठाणेकर टाळ्या रायगडच्या क्रिकेटसाठी देखील झाल्याच पाहिजे. 14 बॉल 31 धावेची गरज. कारण सामना कुणीही जिंको, हा विजय ठाण्याच्या क्रिकेटचा, हा विजय रायगडच्या क्रिकेटचा, हा विजय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा, हा विजय मयूर ग्रुपनं मागच्या 1.5 महिना केलेल्या दिवस रात्रीच्या मेहनतीचा, हा विजय मयूर ग्रुपच्या बदलापूर गावाच्या सार्थ अभिमान मयूर दादा पिसेकर आणि प्रतीक दादा पिसेकर त्यांच्या शौर्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा. कारण विजय हा शौर्याचा अलंकार, तो मागून मिळत नाही, त्यासाठी घाम गाळावा लागतो. आपल्या मेहनतीनं हे क्रिकेटचं विश्व उभारलंय मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर या 2 भावांनी. म्हणून तर आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व म्हणतं दोनो भाई दोनो तबाही. 14 बॉल 31 धावा. मॅच 50-50 बॅलन्स आहे. एखादा दृश्यम 1, दृश्यम 2, KGF 1, KGF 2 आणि त्या सोबतीनं शूटआउट वडाला, त्याचा थ्रिल क्लायमॅक्स खतरनाक असावा ना, तशी रंगली या मैदानावरती मॅच. बॉल बाकी आहेत 14, रन बाकी 31. काही चर्चा सुरू आहे, काही चर्चा अजूनही सुरू आहे. माहोल बनलाय. अंपायर्स त्याचं देतील उत्तर. चर्चा सुरू आहे. अगदी शांतपणे नम्रपणे चर्चा सुरू आहे. फक्त प्रवास आणि चर्चा काय ते आपल्यापर्यंत अजून आलेलं नाही आहे. अंपायर्स आपल्याला कळवतील या बॉल नंतर एक्झॅक्टली मैदानावरती घडलंय काय. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. भावेश पवार एक वन ऑफ द बेस्ट फिनिशर आहे भिवंडीचं क्रिकेट, ज्यानं जगाच्या नकाशावरती आणलं तो भावेश पवार खेळतोय. त्याच्या सोबतीनं त्याचा पार्टनर पवन केने. तर दुसऱ्या बाजूला अजूनही बॉलिंग कार्ड वरती रायगडचा तोफखाना आगीचे निखारे टाकणारच आहे. जरी मागचा षटकार आला, प्रसन्न बॉलिंग आतापर्यंत खूप चांगली करतोय. ऑनलाईन 38,886 प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेत आणि हा आकडा जर एखादा मोठा फटका आला ना तर अवघ्या 5 मिनिटांमध्ये 50,000च्या वरती जायला वेळ लागणार नाही. कारण वेळ तेव्हा बदलते जेव्हा तुम्ही मेहनत करता. आणि या स्पर्धेमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वात मेहनतीच्या जोरावरती गौरव सावंत आणि त्यांच्या टीमनं आपलं नाव केलंय. आणि आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आज हजारोच्या संख्येनं घराघरात टेनिस बॉल क्रिकेट पोहोचवण्याचं काम गौरव सावंत त्यांची टीम करते. हे सेलिब्रेशन कुछ तो अलग था बॉस. इथे काहीतरी वेगळं पण होतं. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावेची गरज आहे. टीम ठाणे खेळतीये आणि 42,000 प्रेक्षक आता ऑनलाईन आपल्या सोबत जॉईन झालेत. पुढचा बॉल प्रसन्न पाटील. फटका फसलाय. पवन केनेची विकेट धोक्यात आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर ओ कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. रन्स कंप्लीट झालेत या ठिकाणी आपण पाहताय. त्या म्हणजे धावफलकावरती या ठिकाणी 2 समीकरण मैदानावरती उरलंय. 13 चेंडू 29 धावा. मयूरदादा पिसेकर यांचे अतिशय जीवलग मित्र, अंजूरचे विद्यमान सरपंच सुकेशदादा डाकी, निलेशदादा पाटील त्यांचं देखील करूया स्वागत ठाणे संघाला. त्यांच्याकडनं आलाय ऑल द बेस्ट. मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं ना भूतो ना भविष्यती. म्हणून मी नेहमी म्हणतो मयूरदादा पिसेकर या व्यक्तिमत्वाबद्दल, भाई ना तुझे पद चाहिए ना पैसा, भाई तुझे ना पद चाहिए पैसा, तेरा स्वभाव है मानो हीरो में हीरा हो, कोहिनूर जैसा. असा बदलापूर गावाचा कोहिनूर हिरा मयूर पिसेकर. त्याला 7 लाभली आपल्या सख्या भावाची प्रतीक दादा पिसेकर नावाची. वन ऑफ द बेस्ट मॅनेजमेंट
प्लॅनर कोण आहे तर त्याचं नाव आहे प्रतीक पिसेकर. त्याच्या स्वप्नातनं स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल उभं राहिलं. हे 14 स्टँड उभे राहिले, भव्य दिव्य व्यासपीठ सजलं आणि याच मैदानावरती सुरू झाला ठाणे विरुद्ध रायगड या सामन्याचा थर्रार. बॉल बाकी आहे 13, रन बाकी आहे 29, 13 चेंडू 29 धावा. प्रशांत भोईरला तुम्ही पाहता मॅचचा आनंद घेताना. उद्या मानकिवली देखील खेळती सुपर 10 मध्ये. तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. 13 चेंडू 29. बॉल बॅक ड्राईव्ह. अनेकांचं मत होतं की 12-23 बट नाही. आली फक्त एक सिंगल आणि सामना. मी तुम्हाला म्हणालो होतो ना जर मॅच 12 बॉल 28 आली तर काजाचा ठोका चुकेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ठाणे विरुद्ध रायगड स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. जाऊया डीजे कडे आणि पुन्हा परतू. वन ऑफ द बेस्ट मॅच ठाणे वर्सेस रायगड. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर. थँक्यू डीजे. 12 मध्ये पाहिजे 28. आय बर्ड व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. काय नजारा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा. पाहता क्षणी फक्त पाहतच राहावं, इतकं पाहावं की मैदानावरती या क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटसाठी आदर्श असणारं क्रीडांगण स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. या बदलापूर नगरीला एका त्या क्रीडांगणानं मुंबईच्या दादाजी अगदी कोंडे वानखेडे डी.वाय. पाटील नेहरूच्या स्टेडियम सोबत अनेक खेळाडूंनी मान्यवरांनी खरं तर साम्य असं सांगितलं. अर्थातच ते क्रीडांगण तुम्ही पाहताय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. या बदलापूर शहराला वैभवशाली मिळालेलं वरदान, जिथनं बदलापूरचं क्रिकेट डेव्हलप होईल, ग्लॅमर होईल. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल तुमच्या समोर. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धावेची गरज आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. आमचे कॅमेरामॅन सज्ज आहेत तिकडे स्टँड मध्ये. चला या पाहूयात कोणत्या स्टँड मध्ये. इथनं आमचे कॅमेरामॅन पोहोचलेत. समीकरण मात्र उरलंय 12 बॉल 28. बट प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. यानंतर मॅच आहे टीम धारावे आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग गोरसई साई 11 मचिंद्र स्मृती धारावेच्या विरुद्ध खेळणाऱ्या. ड्रिंक ब्रेक. चर्चा सुरू आहे. अजूनही मैदानावरती खूप काही रंगलंय, खूप काही रंगलंय. 12 बॉल 28. यानंतर अजून 2 मॅचेस अगदी आपण पाहताय. पुढचा सामना धारावे वर्सेस गोरसई रंगेल आणि थोडा वेळ काही चर्चा सत्र मैदानावरती रंगलंय. अगदी आपण पाहताय समीकरण या ठिकाणी 12 चेंडू 28 धावेची गरज आणि या स्पर्धेच्या दरम्यान शुभागमन होत आहे मुठवळगावचे पोलीस पाटील उत्तमदादा पाटील यांचं. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. पाण्याची तहान पूर्ण केली जाईल. मॅडी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. काय वाटतं सामना पाहिल्यानंतर? 12 चेंडूंचा खेळ आणि 28 धावसंख्येची गरज. ओव्हर नंबर 5 ओव्हर नंबर 6 चा खेळ या ठिकाणी बाकी आहे. येणारे 12 बॉल 28 धावा. रायगड विरुद्ध ठाणे. अनेक वेळा इतिहास झालाय. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सामने आपण पाहिलेत. इथे सामना कुणाच्या वाट्याला जाईल. आज ही स्पर्धा पाहिली स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक की एक गोष्ट आहे, महाराष्ट्रातील अग्रमानांकित स्पर्धेमध्ये आता आपलं देखील नाव आलंय याचा अभिमानाने उल्लेख मयूर ग्रुप करू शकतं. आणि सलाम आहे मयूर ग्रुप तुमच्या कार्याला. ठाणे रायगडची मॅच सुरू आहे. सगळ्या मयूर ग्रुपला देऊयात एक मानाचा प्रेमाचा क्रिकेटचा सलाम. प्रतीक दादा पिसेकर, निरंजन दादा पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, गणेश तरे, निखिल जाधव, मयूर सुनील पिसेकर, निखिल पिसेकर, अनिकेत हरजी, प्रज्वल खडकबान, नितेश पिसेकर, आमचे कॅमेरामॅन श्लोक फुलोरे, विवेक पिसेकर, रितेश बोबी, धीरज पिसेकर, जयेश पाटील, हितेश पाटील, हितेश बोबी, रोहित पिसेकर, विशाल पिसेकर, भरत डांगे, पियुष लाड, निखिल क्षीरसागर, ओमकार पिसेकर, सार्थक पेनकर आणि अभंग रोठे. सगळ्यांचं करूया विशेष कौतुक. पवन केनेच्या चेहऱ्यावरती अजूनही थोडीशी नाराजी. मात्र जर हा विजय वाट्याला आला, हा नाराजी आणि हा क्लायमेट चेहऱ्यावरती एक गोड स्माइल देऊन जाईल या ती मात्र शंका नाहीये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 28. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. गोलंदाज धाकटी जुईचा
रोहित खरत बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. तर याच दरम्यान भरोडीचा लँडलॉर्ड मोसम शेठ पाटील ते देखील या ठिकाणी मयूरदादांना शुभेच्छा देतात. ते त्यांचे जीवलग मित्र आहेत आणि या स्पर्धेला देखील तर भरोडीच्या लँडलॉर्ड मोसम शेठ पाटील त्यांचं देखील करूया आपण स्वागत. टीमची टोटल धाव फलकावरती झाली आहे 33ला 3 बाद. बॉल शिल्लक आहे 11, रन बाकी आहे 27. नागिन डान्स तिकडे सुरू झालाय मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज तुम्ही पाहताय रोहित खरत. मॅच मध्ये भावेश पवार आणेल का परत? पवार दी पॉवर या मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? कारण समीकरण मैदानावरती अजूनही बाकी आहे. येणारे 11 बॉल आणि धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावा. 11 बॉल 27 ची गरज. चांगली रंगती या मॅच. भावेश पवार अशा कठीण परिस्थितीतून सामना जिंकून देणं ही पवारची ओळख आहे. कमी गतीनं टाकलाय. वॉट अ बॉल. अपील अपील अपील. लेग बिफोर विकेट साठी DRS नाही आहे. बॉल येईल डॉट. समीकरण मैदानावरती उरेल. येणारे 10 बॉल 27 धावेची गरज. 10 चेंडू 27 धावा. काय सामना रंगलाय. भावेश पवारच्या बॅटला पण म्हणावं लागेल आता नाही तर परत कधी नाही. अभी नाही तो फिर कभी नाही. कारण म्हटलं जातं ना रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची. कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ ती मात्र नक्की बदलते. 2 फ्रेम मध्ये तुम्ही पाहताय बॉलर आहे रोहित खरत. वॉट अ बॉल. भिवंडीचा टायगर बॅटिंग करतोय त्याला शांत ठेवलंय आणि हा अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन न स्कोर पुढे चाललाय. टप्पा पडल्यानंतर लेफ्टी बॅट्समन साठी टाकलेला लेग ब्रेक तदनंतर घेण्यात आलेला DRS. जाऊयात आपण पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये. तिकडे सज्ज आहेत गौरव सावंत. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचेल. आत्मविश्वास अजूनही आहे. पवन केने भावेश पवारला. रन्स थोड्याशा लांब चाललेत. मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती आहे टीम रायगड देखील स्वराज्याची राजधानी आहे. शौर्य पराक्रम त्याग आणि त्या सोबतीनं समर्पणासाठी रायगडचं क्रिकेट देखील ओळखलं जातं. हा मागचा बॉल ज्याच्यासाठी घेण्यात आला DRS. हा टप्पा पडलाय. बॉल निघाला बाहेर. डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत ऑन स्क्रीन येईल. वेट फॉर थर्ड अंपायर सिग्नल. जसा आपल्यापर्यंत निर्णय येईल समीकरण आपण पोहोचू. रोहित पिसेकर आमचे स्कोरर आमच्या सोबतीने आहेत आणि निर्णय काही क्षणात. पुन्हा पॉज प्ले रिझ्यूम सगळं काही सुरू आहे आणि हा फेअर बॉल आहे. डॉट बॉलची होईल समाप्ती. आलाय निर्धाव. कोणती धाव मागच्या बॉल वरती नाहीये आणि डॉट बॉल नंतर समीकरण रोहित खरत. आपल्या आयुष्यातील सर्वाधिक मोठी कामगिरी आज आपल्या रायगड जिल्ह्यासाठी करताना हा देखील चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. सलगचा आलाय 3रा डॉट बॉल आणि तो देखील भावेश पवार समोर. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देते. तसंच आत्मविश्वास यश देईल की नाही हे माहित नाही पण लढायची प्रेरणा देतं. आणि सध्या रोहित खरत क्या बॉलिंग करतोय हा रायगडचा यंगस्टार. आता फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पवारनं केलाय वार. बॉल चाललाय सीमा पार आणि आता सामना आलाय 7 बॉल. जिंकण्यासाठी धावा पाहिजे 23. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारीन थँक्यू DJ. लोक हौसानं जमदान सारी बघा या क्रिकेटची दुनियादारी. अगदी असंच हे आयोजन आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून तू बाळगू नको शंका. तुझ्या सामर्थ्याचा वाजू दे चहूकडे डंका. आई बापाच्या आशीर्वादानं नक्कीच होईल आयुष्याचे रामराज्य.
तेव्हा बजरंगी बनून जाशील जळणार रॅनची लंका. इथे विजय कुणाच्या वाट्याला? रायगड की ठाणे, ठाणे की रायगड. प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. प्रत्येक मुवमेंट आपल्या सोबत सेलिब्रेट करतात. वेलकम, स्वागत तुम्हा सर्वांचं. या मॅचचा निर्णायक बॉल जिंकणं आणि हारणं यामधील अंतर ठरवेल. 7 बॉल 23. पवारनं केलाय वार, चाललाय बॉल सीमा रेषा पार. हा आलाय भावेश पवारचा एक दमदार दणदणीत कणकणीत षटकार. लास्ट ओव्हर थ्रिल मॅच. 6 बॉल 17 रन. मयूर पिसेकर दादानी आज विचार मोठा मांडीला. जगन्नाथ क्रीडा संकुल मैदानी क्रिकेटचा सामना भरवी. थँक्यू डीजे. 3 बॉल डॉट आले. तदनंतर पवारनं केलाय वार. म्हणून म्हणालो अगदी परिस्थिती कशी असू द्या, गाव कोणतंही असू द्या, महाराष्ट्रातलं अगदी कोणताही तालुका किंवा भारतातलं कुठलंही राज्य असू द्या, असं कुठलं गाव नाही जिथे गोरसईच्या भावेश पवारचं नाव नाही. दुःखाचं वादळ पार करून तुझ्या मनाला आज हर्ष झाला पाहिजे. तुझ्या स्वप्नांना तुझ्या जिद्दीचा स्पर्श झाला पाहिजे आणि सुगंध दरवळावा तुझ्या कीर्तीचा. अरे सुगंध दरवळावा तुझ्या कीर्तीचा. नशिबानंही ठोकावं तुला. असा संघर्ष आज ठाणे विरुद्ध रायगड या सामन्याचा झाला पाहिजे. मॅच आवडली असेल प्रेक्षकांनो, आता टाळ्या नक्की बनतात कारण बॉल शिल्लक आहे 6, रन बाकी आहे 17. 6 चेंडू 17 धावा. आणि जे तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहिजे ना ते सगळं 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 आयोजकांना देखील पाहिजे. जर मॅच बरोबरी सुटली तर सामना खेळवला जाईल सुपर ओव्हर. तुम्ही रेडी आहात का? 6 बॉल 17. 6 चेंडू 17 धावेची आहे गरज. स्ट्रायकर एंडला सध्या बॅटिंग करतोय फलंदाज पवन केने. शेवटचं षटक कोणत्या बॉलर वरती दिलं जाईल? दोन्ही टीम, दोन्ही प्लेयर्स अगदी 11च्या 11 खेळाडू मैदानावरती जे आहेत फक्त इतकंच म्हणतील, इतना भी गुमा न करे बेखबर अपनी जीत पर. शहर में चर्चा तेरी जीत से ज्यादा मेरे हार के भी है. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावेची गरज आहे. 43 बनलेत. लक्ष 60चं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय. ज्या टीमनं अख्खं रायगड ठाणे क्रिकेट नाईट स्पर्धांसाठी गाजवलंय अर्थातच RCC पेठचा सुपर डुपर स्टार VR नाईट क्रिकेट किंग आणि रात्रीच्या राजाच्या हातामध्ये दिलाय बॉल अर्थातच पेठ गावचा हिरा बंटी जोशी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सहा बॉलचा खेळ शिल्लक 17 रनची गरज. 5 बॉल अगदी जर निर्णायक आले, लास्ट बॉल थ्रिलची मॅच आली तर पैसा वसूल होईल. मयूर दादा, प्रतीक दादा, जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात साकार झालंय. 6 मध्ये 17. ऑन साइडला पवन केनेच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यू जमी पर बैठकर क्यों आसमां देखता है, यू जमी पर बैठकर क्यों आसमां देखता है. पवन भगवान केने अपने पंखों को खोल, तेरे चाहने वाले और ये जमाना बस तेरी लंबी उड़ान देखता है. पवन केनेच्या बॅटमधनं आलाय मिड विकेटच्या बाहेर. ठाणे ब्रँड षटकार. प्रतीक पिसेकर दादांच्या या आयोजनाला तोड नाही. आयोजनाला तोड नाही. त्यांच्या आयोजनाला तोड नाही. क्रिकेट प्रेमी खेळाडूंसाठी संधी मोठी लावल. संधी मोठी लावल. थँक यू जे. संधी आली आहे दोन्ही टीमला. बंटीचं स्वागत झालंय. अगदी पवन केनेच्या बॅटमधनं षटकारानं हाताला झालेली दुखापत त्यानंतर आलाय मैदानावरती टीम ठाणेसाठी. आणि पवन केनेची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या नक्की झाला पाहिजे. आणि पवन केनेची बॅटिंग पाहिल्यानंतर KGF मधलं एक वाक्य राहुल सर आठवतं, घायल शेर की सांसे, घायल शेर की सांसे उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. 5 बॉल 11 धावा. 11 धावा 5 बॉल 10 आल्या सुपर ओव्हर. बॅटच्या समोर लॉंग ऑफला फिल्डर. आता बंटी जोशीचा वार. पवन केनेची विकेट झाली आहे गार. समीकरण उरलंय 4 बॉल 11. कॅप्टन विश्वजीत ठाकूर न टिपलाय झेल. फलंदाज बाद. पिसेकर दादांनी आज क्रिकेटचा सामना भरवला रे. मयूर
थँक्यू डीजे. अजूनही अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट साई शेलारचं येणं बाकी आहे. चांगले चांगले फिनिशर या टीम कडे आहेत. कोण येईल बॅटिंग ट्रॅक वरती, लक्ष सगळ्यांचं लागलंय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विवेक शेलार की साई शेलार मैदानावरती बॅटिंग साठी दाखल झालाय. प्रिन्स ऑफ खालिंग विवेक शेलार. बॉल बाकी आहे 4, रन बाकी 11. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मिस्टर हँडसम हंग बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. जर तुम्ही भिवंडी पडघा परिसरामध्ये गेलात, एक छोटस गाव आहे खालिंग. खालिंग गाव गुगल मॅप वरती जरी शोधलं ना तर रोड वरती जाऊन शोधायला वेळ लागतो. बट त्याच खालिंग गावाला अख्ख्या टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती अगदी खालिंग गावापासून शारजा दुबई इंटरनॅशनलच्या स्टेडियम वरती ज्यानं पोहोचवलं तो खालिंग गावाचा पीटीसीच्या क्रिकेटचा भिवंडी तालुक्याचा प्रिन्स बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. विवेक शेलार. मोसम शेठ पाटील आणि सुकेश दादांचं आगमन झालंय. त्यांच्या वतीनं टीम ठाण्याला शुभेच्छा. त्यांचं देखील करूया स्वागत. बॉल शिल्लक आहे 4, रन बाकी 11. मयूर दादा आज जिंकला भावा. एकदा जोरदार टाळ्या मयूर ग्रुप सर्वांसाठी झाल्या पाहिजे, कारण आज तुम्ही आहात म्हणून झालंय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक वरती तुम्ही पाहता अनिकेत कुलकर्णी, वैभवला आमचे बोपी आहेत, त्या सोबतीनं प्रज्वल खडकबान, या सगळ्यांची मेहनत आहे म्हणून तर आज रंगलाय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. विवेक शेलारचा फटका. आता माहिती आहे एकच घेतली जाईल आणि आता बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. ज्याला अशा मॅचेस संपवायला आवडतं, बट त्याच्या समोर आहे पेटचा कोहिनूर बंटी जोशी. बॉल बाकी आहेत मैदानावरती 3 आणि म्हटलं जातं ना कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है. अरे हार कर जीतने वाले को लोग यहाँ बाजीगर कहते हैं. आणि या स्पर्धेचा बाजीगर तुमच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल दाखवून जातोय, त्याचं नाव आहे मयूर दादा पिसेकर. व्हाट अ मॅच. 3 बॉल 10 धावा. ठाणे की रायगड, रायगड की ठाणे. उद्या कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या नाक्यावर, कोणत्या ऑटो स्टँडवर, कोणत्या बस स्टँडवर, कोणत्या सायबर कॅफे मध्ये, कोणत्या मॉल मध्ये चर्चा होईल की सामना कुणी जिंकला, ठाणे की रायगड, तर त्याचं उत्तर फक्त एक असेल. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील महाराष्ट्रातील 2 असे जिल्हे ज्यांनी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार सातत्यानं हाहाकार माजवला, ठाणे आणि रायगड. त्या 2 जिल्ह्यातील मैत्रीपूर्व लढत बट आता येऊन थांबली आहे. 3 चेंडू 10 धावा. भावेश पवार साठी बॉल आली आहे. सिंगल. सेकंडचा केला जाईल कॉल. रन आउटचा आहे धोका. विवेक शेलार बाद. विवेक शेलार बाद. थांबायला हवं होतं विवेक शेलारनं, तेच मानतोय भावेश पवार की त्याला हवी होती स्ट्राईक आणि आता तो झालाय ऑफ स्ट्राईक. बॉल शिल्लक आहे 2, धावा पाहिजे 9. बॅटिंग ट्रॅक वरती येणार कोण त्याकडे लक्ष लागलंय. प्रतीक दादा पिसेकर यांना तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. ग्रेट जॉब प्रतीक दादा. आज जिंकलाय अख्खं विश्व आणि बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. कठीण परिस्थिती आहे, पाहिजे षटकार आणि मैदानावरती फलंदाजीसाठी अर्नोल्ड ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट साई शिवाजी शेलार. आज आयुष्यातील सर्वात कठीण डाव कठीण क्षणाला ठाणे जिल्ह्याच्या अभिमानासाठी दाखवायचा आहे साई शेलारला. 2 बॉल 9 धावा आणि म्हणालो ना जर मॅच लास्ट ओव्हर थ्रिलर आली तर 50,000चा आकडा ऑनलाईन प्रेक्षकांचा पार होईल. शेवटचे 2 चेंडू आणि धावा पाहिजे 9. जर 8 आल्या तर सामना रंगेल. सुपर ओव्हर. 2 चेंडू 9 धावा. या बॉल वरती सगळे म्हणतील कमीत कमी 2, 4, 3 किंवा 6 आल्या पाहिजे मग जाईल मॅच. शेवटच्या बॉल वरती मॅच आवडली असेल, दोन्ही टीमचा संघर्ष आवडला असेल, बदलापूरचं क्रिकेट वरती किती प्रेम आहे, चला एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया येणाऱ्या बॉलचं, कारण या मॅच मधला हा निर्णायक बॉल आहे. 2 चेंडू 9 धावा. साई शेलार ऑन स्ट्राईक. समोर आहे बंटी जोशी, समोर आहे बंटी जोशी आणि समोर आहे साई शिवाजी शेलार. अर्नोल्ड क्लीन बोल्ड. आली विकेट. फलंदाज बाद आणि रायगडचं वर्चस्व विजयापासून 1 पाऊल दूर. कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, यानंतर देखील आहे एंटरटेनमेंट भरपूर. धारावी विरुद्ध गोरसई ब चा सामना येतोय. अंतिम बॉल. रन पाहिजे आता 9. जसा साई शेलार बाद झालाय, विकेट आली आहे, प्रेक्षकांना कळून चुकलंय
की आता इथे विजय निश्चित झाला रायगडचा. बट क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे, क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. एखादा चमत्कार या मॅच मध्ये होईल का? बट समोर आहे रातो के कातिल बंटी जोशी. शेवटचा अंतिम बॉल आणि 9 धावेची गरज. एक चेंडू 9 धावा. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय अर्जुन बांगर. 1 बॉल 9. सगळेजण मोठ्या संख्येने आलात, सगळ्यांचा आभार. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येते. संजित शेठ मात्रे चिंचपाडा आपलं देखील हार्दिक स्वागत. शेवटचा 1 बॉल 9 धावेची गरज. एखादा वाईट बॉल, नो बॉल की रायगडचा विजय, रायगडचा विजय. बॉल चाललाय मिड विकेटला. अंपायरचा इशारा, षटकार आणि 2 धावेनं सामना जिंकलाय. म्हणून तर म्हणालो ना, त्याग समर्पण शौर्य त्यातून तयार झालंय रायगडाचं क्रिकेट, त्यातून तयार झालंय रायगडातलं ग्रामीण क्रिकेट. आणि ग्रामीण क्रिकेटच्या सिताऱ्यांना ज्या रायगड जिल्ह्याच्या प्रेक्षकांनी प्रेम देऊन 7 समुद्र पार नेलंय, त्या रायगडकरांचा अभिमान आज जिंकलाय. रायगडचे कॅप्टन, रायगडचा नाही, टेनिस क्रिकेट विश्वाचा हार्दिक पांड्या, विश्वजित बैजनाथ ठाकूर आणि अभिनंदन टीम रायगड.